तुम्हाला हे दशसूत्री झाल्यानंतर आब्राहम लिंकनच्या पत्राची आठवण येईल, बाकी काहीच नाही. मला आतापर्यंत आठवलं नाही, पण काल मला झोपताना आठवलं की हे 8 दिवसापासून बोलायला लागलं ना, झोपलं तरी बोलल्यासारखं वाटायला लागलं. तेव्हा मला आठवलं आलं हे तर सगळं आपण बोलतो ते आब्राहम लिंकनच्या पत्रातच आहे सगळं. तेच आपल्या दशसूत्रीच्या माध्यमातून करायचं आहे. त्याच्यामुळं वेगळं काय तुम्हाला सांगण्याचा किंवा तुमच्या विभागाच्या बाहेरचं काय तुम्हाला काम सांगण्याचा प्रयत्न नाही. आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी खूप मेहनत केली म्हणून आपण सोलापूर जिल्ह्याला कोरोनाच्या बाहेर काढू शकतो. पण आता या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला बाहेरचं कुठलंच काम सांगणार. शिक्षण विभागाचं जे पहिलंही होतं तर आताही काही शाळेमध्ये होते. आता मी काय बोलत आहे किंवा पुढच्या बोलण्यामध्ये ओघळत्या बोलण्यामध्ये जर काय आलं तर ते प्रत्येकाने लावून घ्यायची काही गरज नाही, कारण आपल्यापैकी खूप लोक खूप चांगलं काम करतात याची मला आणि शिक्षण विभागाला जाणीव आहे. म्हणजे एखादं निगेटिव्ह वाक्य किंवा एखादं नकारात्मक स्टेटमेंट जर मी केलं तर ते तुमच्यासाठी आहे असं तुम्ही समजू नका. जे काम करत नाहीये त्यांच्यासाठी. म्हणजे लोहार साहेबांनी सांगितलंच ना की 8ला शाळा होती, साहेब 7ला गेले, सांगितलं का नाही? त्या शाळेत 8:30 पर्यंत शिक्षक आले, मुख्याध्यापकांनी. याचा अर्थ असा काही सगळ्या शाळेमध्ये असं होतं असं नाही. म्हणजे दिसतंय समोर त्याच्या अनुषंगाने काही मत बनवले जातात. तुमचं समाज मत बनवतो, कधी मीडिया मत बनवतो, कधी डिपार्टमेंट मत बनवतो, कधी शासन मत बनवतो. त्याच्या आधारे मग आपल्या पुढच्या चर्चा होत असतात. म्हणून आपण त्या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे.
मी आता परत याच्या प्रेझेंटेशनला जाण्या अगोदर तुमच्या बाकी मागच्या सगळ्या उपक्रमाचा उल्लेख केला. एका उपक्रमाचा मी मुद्दाम उल्लेख मागे ठेवला होता. तो दशसूत्रीला सुरू करण्या अगोदर त्या उपक्रमाचा पण उल्लेख मी या ठिकाणी करतो की आपण माळशिरस तालुक्यामधून सुरू केला होता. ज्या मुली शाळेत येत नाहीत आणि ज्यांच्याकडे सायकल नाही म्हणून शाळेत येत नाहीत त्या मुलींसाठी आपण सायकल व्हॅन सुरू केली. आपण आता वर्तमानपत्रात चॅनलवरही बातमी आली होती त्याची आपण ऐकलं असं बघितलं असं वाचलं असं माहिती पण मी 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगतो. एका शाळेची निमगाव नावाची शाळा आहे, तुम्ही परत पुढे जाऊन चौकशी करू शकता आणि मी जे जे काही बोलतो या ठिकाणी त्याची तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला काय इतर अशा बऱ्याच गोष्टी मी बोलणार आहे की त्याचा तुम्हाला विश्वास असणार नाही. त्या निमगाव शाळेमधल्या 50 मुली सडन ड्रॉपआउट झाल्या आणि मी कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त त्या निमगावच्या एका शिक्षिका होत्या. त्यांनी एक कविता संग्रह प्रकाशित केला होता आणि निमगावच्या नाही माळशिरसच्या त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी त्यांना मी बोलवलं होतं. त्यांनीच वेळ घेतली होती आणि तिथे विषय झाला किती मुलं आहेत किती मुली आहेत असा आढावा घेत असताना त्यांनी सांगितलं 50 मुली आमच्या ड्रॉपआउट झाल्या. त्यांना मुख्याध्यापकाला फोन लावला. मुख्याध्यापकाला सांगितलं सगळे शिक्षक पाठवा, त्या 50 घरी जाऊन यायचे आणि काय म्हणतात त्यांचे आई वडील ऐका. तुम्हाला आश्चर्य वाटेल 50 मुलींपैकी 49 मुलींच्या घरी असं कळालं की शाळेत जायला सायकल नाही म्हणून मुलगी जात नाही, कारण रस्ता हा केळीच्या उसातून उसाच्या पडातून केळीच्या शेतातून जातो. घरापासून अंतर 2-2.5 किलोमीटर आहे. पायी जायला मुली घाबरतात. मुली देखभाल जरी असल्या तरी आई वडील चिंता करतात म्हणून ती शाळा सोडून दिली. आणि मग मी दुसऱ्या वयात आलो असं ते असं झाले म्हणजे मग ठीक आहे म्हणलं. मग मी माझ्याकडचे 2 सायकलीचे पैसे मी दिले. बाकी काही विचार केला नाही. आता शासनाचा निधी असेल स्कीम जिथं मी गेलोय तिथंच मला भेट मिळाली. मी जिथं नाही गेलो तिथे लिहिले असते ना. म्हणून लगेच आम्ही बैठक घेतली. सगळे शिक्षण विभागाचे अधिकारी कामी लावले, पत्र दिले, सगळ्या बीओ पण सगळा आढावा घेतला. सगळ्या जिल्हाभरातून लिस्ट बोलवली, कोणी कोणी पुस्तकं लिहिले. तर 130 पुस्तकं लिहिलेत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्या 130 पुस्तकाचं प्रदर्शन मला मांडायचं जिल्हा स्तरावर. पुस्तक प्रदर्शन तारीख ठरली, हाट ठरला, सगळं झालं होतं. कोरोना लागल्यामुळे ते बंधनामुळे मागे पडलं, ते मागे करून गेलं. तुमचं साहित्य पण जगापर्यंत गेलं पाहिजे ना. तसंच तुमच्या काही मुलांनी सुद्धा खूप चांगल्या गझल कविता लिहिल्या, त्या सुद्धा बाहेर आल्या पाहिजे. म्हणून हा मुद्दा याच्यामध्ये इन्क्लूड केला. आणि हे कला साहित्य संस्कृती ह्याला जीवनात सहारा दिला पाहिजे. मी आता एक गीतमंच सुरू केलं, इतके चांगले काय म्हणतात. मग मागच्या 1 मेला 30 एप्रिलला आपण कार्यक्रम ठेवला होता. आपल्यापैकी बरेच जण सुद्धा असतात किंवा आपले शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत. तुमचा असं ग्रुप एका होता ना. जेव्हा मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं शिक्षण विभागाने की अरे महाराष्ट्र दिन आहे, आपल्या अस्मितेचा विषय आहे, आपण त्याच्या पूर्वसंध्येला म्हणून आपण कार्यक्रम ठेवू. कारण गीतमंचच्या माध्यमातून मी बघितलं होतं उत्तम कलाकार शिक्षक आपले आहेत. आणि मग मी कार्यक्रम ठेवायचं नियोजन केलं. बऱ्याच जणांनी म्हणून काय केलं सुरू करायचं काय 3 दिवस राहिले. आता 3 तासात होऊ शकतो. 3 दिवस भरपूर झाले. यांनी तयारी दर्शवली. दुसरे ते दोघं पत्रकार निगेटिव्ह चर्चे मध्ये आले म्हणून तुम्ही संस्कृती कार्यक्रम ठेवताय. आश्चर्य हा त्याचा प्रश्न काय तुम्ही संस्कृती कार्यक्रम ठेवताय. म्हटलं हो. हा बरं तुम्हाला माझ्या घरी नाटक कंपनी होती म्हणून ठेवायला का बरं हा प्रश्न झाला. अरे हजारो वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्कृतीची. नृत्य कला संगीत. महादेवाने डमरूवर नाच केला हे आपण जरा सांगतो जोर जोरात. गणपती रंगीन असतो म्हणून आपण रोज गाणं ऐकतो नाच 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 गणपती म्हणून. वेळ काळापासून आपल्या संस्कृतीला एवढं महत्व असताना आपण संस्कृती कार्यक्रम करायचं नाही तर मग काय करायचं. आणि तुम्हाला सांगतो या लोकांनी सगळ्या शिक्षण मेहनत घेतली, खिशातला पैसा खर्च केला. काही टिकतात हे काही सगळ्या 100% बाबतीमध्ये मी बोलत नाही. परंतु प्रोपोर्शनल बघा, रेशो बघा किती आहे आणि आपण किती इमानदारीने काम करतोय त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 43 लाख पॉप्युलेशन असलेला आपला जिल्हा आहे. शाळा बाह्य विद्यार्थी तपासायचं काम तुमच्या सगळ्यावर दिलं तर शाळा बाह्य विद्यार्थी शोधून काढले, त्याचा आढावा घेतला. किती मुलं काढले असतील? 43 मुलं.
अहो अत्यंत येड्या माणसाला जरी विचारलं हे खरं आहे तर एका मिनिटात सांगाल हे काय तर झूट आहे. तुमच्यावर काम सोपं होतं. वस्तुस्थिती आहे सगळ्याच बाबतीमध्ये. जुन्या अध्यापक आपण आणखी काही अपवाद सोडता मी प्रत्येक परत रिपीट करतोय कारण बरेच जण वेगळ्या पद्धतीने शिकवतात पण मॅक्सिमम लोक काय आणखी जुन्या पद्धतीने वर्गात येणार काळा पोरांना पुस्तक काढणार बोर्डावर काहीतरी लिहिणार तेवढं शिकवणार नाही. तर बऱ्याच पोरांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय सर आमची सर येतात आणि पुस्तक काढायला जातात आणि आम्हाला वाचायला जातात आणि तास संपून जातो निघून जातात. ह्या पद्धती आहे साचेबद्ध पद्धती. आपण नेहमी गप्पा मारतो आपल्या घरात लग्न काढायला गेले की मौतीत गेले कुठे विषय निघाला की आपण सांगतो काय मुलं बेकार झाले नवीन पिढी किती बेकार झाली काय व्यसनाचे आठवण लागले. हो पाचवीचं पोरग तंबाखू खायला सर्व वगैरे म्हणतो माझं नवीनचं पोरग मला काल 10 रुपये जाणार दिसलं. आपण हे सगळं सांगत असताना काय त्रास होतोय का कोणी आपण जर शिक्षण झालं आई वडील आणि शिक्षकांनी तर हे असा विचार नाही करावा चालेल पिढी बरबाद राहिली पिढी बरबाद राहिली. थोपवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणीच करायला पाहिजे बाहेरचं कोणी करणार नाही. तुम्ही शाळेत शिक्षक असाल पण घरी तुम्ही आई वडील आहात. समाजामध्ये तुमचं काहीतरी वेगळी इमेज आहे आणि मग देशप्रेम नाही मात्र प्रेम नाही चित्रप्रेम नाही मात्रवंदन नाही चित्रवंदन नाही गुरुला मान देत नाही. आपणच म्हणायचं परत कोणी पोरं प्रेम मानत नाही तो वाचतात. मास्तराच्या समोर पोरं तंबाखू खायले हो काय खरंय ते ऐकलेले वाक्य मी कुठल्याही मनानं वाक्य बोलत नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर भविष्याचा वेध घेणारं शिक्षण आपल्याला द्यायचंय त्याच्यासाठी आपल्याला ही दशस्मृतीचा जो कार्यक्रम आपण घेतोय ती गरज आहे म्हणून घेतली आपण विनाकारण घेतलं नाही. शिस्त राहिलेली नाही आपले घरात शाळेत व्यवहारात संसारात आपल्याला वागत वाटून आपण वागतो. वेळेचं बंधन आपण कधी पाळत नाही. जवाहर साहेबांनी एकच किस्सा सांगितला मी बरेच किस्से सांगू शकतो वेळेच्या बाबतीमध्ये आणि शाळेच्या बाबतीमध्ये पण मी फक्त शाळेच्या बाबतीमध्ये सांगत नाही तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल लाईफ साठी सांगतो किती लोक आपण वेळ पाळतो. आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्याला सांगतो 5 मिनिट थांब मी आलो 5 मिनिटात आणि 1 तासात जातो. रुटीन करतो आपण आणि ते करतो पण त्याचं काही आपल्याला वाटत नाही हे त्याच्यापेक्षा दुर्दैव मला वाटतं. मी एका शाळेमध्ये गेलो असं त्या स्वच्छ शाळा सुंदर शाळेच्या वेळेस तर तिथं लोहार साहेब तुम्हाला आता सगळ्यांच्या समोर शाळेचं नाव सांगत नाही नंतर सांगतो. शाळा सुरू होऊन 2 तास झाले होते 2 तासापर्यंत शिक्षक आले नव्हते मग ते मी शहरा बुकामध्ये वगैरे घेतो तेवढ्या त्या आले किती आले 12:30 शाळेची वेळ किती आहे 3:30 3 तास उशीर आले काहीतरी त्या अडचण नाही अडचणीचं तर आपल्याकडे लिस्ट तयारच असते. मी काय म्हणलं नाही कशाला आता खराब करायचं मग निघता मी त्यांच्या हाताकडे बघितलं इतकी भारी घड्याळ होती त्यांच्या हातात. त्यांना म्हणलं सर घड्याळ कितीची आहे मला आवडली मला पण घ्यायची आहे. घड्याळ कितीची आहे मला 75,000ची. मग फक्त गाडी बसताना मला 75,000ची घडी वापरता 75% जर टाइम पाळत नसाल तर ते घडी काढून फेकून द्या मला घरी. आपण असंच करतो तुम्ही काय म्हणतो आणि वेळ तुम्हाला मला फुकट मिळाली आणि आपलं तुमचा माझा स्थायी भाव झालेला आहे. फुकट मिळालं की त्याचं कधी आपण कॅल्क्युलेशन करत नाही. 100 रुपये देऊन आपण चित्रपटाचं तिकीट काढून पिक्चर बघायला जातो. पिक्चर संपलेला असतो ते टायटल सुरू असतात तरी आपण बाहेर पडत नाही उभं राहून टायटल बघतो का तर 100 रुपये देऊन तिकीट काढलं पिक्चरचं बाहेरच जायचं लवकर. 10 रुपये देऊन आईस्क्रीम घेतो ते आईस्क्रीम खाली पडत असतं तरी आपण खाली हात लावतो ते पडलेला आईस्क्रीम खातो. आता पैसे दिले वेळेसाठी पण पैसे दिलेत आपण घेतच त्याला काय
अनेक टाइम मॅनेजमेंटवर अनेक पुस्तकं आहेत. मी बऱ्याच शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये टाइम मॅनेजमेंटवर 2-2.5 तास लेक्चर देतो. खूप मोठा विषय आहे, आता ते करण्याचा सध्या वेळ नाही. पण एक हिंदी चित्रपटातला डायलॉग मी तुम्हाला सांगतो. मी 7वीला असताना तो पिक्चर बघितला होता. आज का दौर नावाचा पिक्चर होता, काय पडला होता माहित नाही. कादर खानच्या तोंडात तो डायलॉग होता. तो जर डायलॉग तुम्हाला समजला, तुम्ही मनावर घेतलं तर मी तुम्हाला आज लिहून देतो की तुम्ही याच्यानंतर आयुष्यात कधी तुमचा 1 मिनिट वाया घालणार. तो डायलॉग असा होता, जो लोग वक्त की कदर नहीं करते, जो लोग वक्त की कदर नहीं करते, वक्त उनकी कदर नहीं करता. त्याच्यावर 4 तास बोलू शकतो कोणी पण. फक्त शाळेच्या बाबतीत वेळ पाळा असं सांगत नाही. संसारामध्ये, व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये प्रत्येक ठिकाणी वेळ पाळली पाहिजे. आता तुम्हाला असं वाटेल की साहेब एवढं जोरजोरात म्हणाले, साहेब तरी वेळ पाळतात. माझ्या समोर 10 अधिकारी बसले, मी तुमच्याकडे बघतो, त्यांच्याकडे बघितलं तुम्हाला वाटतं मी डोळे वेळेवर टाळले काय. माझ्या जिल्हा परिषद मधल्या जेवढ्या काही मीटिंग आहेत, जेवढे काही कार्यक्रम आहेत, जिल्हा परिषद मधले नाही, अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही आयोजकाला विचारा, त्यांनी जे वेळ दिली आहे त्याच्या 5 मिनिट मी 1 दिवस जरी लेट आला असेल तर मी तुम्ही म्हणाल ते करणार. आणि मी ह्याच गोष्टी सांगणार आहे ज्या मी करतोय. त्याच्या 2600 शाळा आपल्या स्वच्छ सुंदर झाल्या. आणि खरं म्हणजे शाळा हे आपलं मंदिर आहे. शाळा म्हणजे फक्त इमारत नाहीये, सरस्वतीचं मंदिर आहे, सरस्वतीचं माहेरघर आहे आपली शाळा. त्याच्यानंतर आपण आपल्या निबंध स्पर्धा घेतल्या. बऱ्याच जणांनी त्याला विरोध केला. मला काही लोकांनी मला नाव ठेवले, काही लोकांनी मला टोमणे मारले. आम्ही आता इतकं ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक झालोय आणि आमची निबंध स्पर्धा शिव घ्यायला निघाल्या. काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थोडा विरोध केला. ओपनली विरोध केला नाही कोणी, परंतु काही गोपनीयरित्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे माझ्या नावानं शिव्याची दाखवली माहिती होती. त्याच्यात पण आपण भाग घेतला. त्याच्यातले काही गोष्टी याच्यामध्ये मी घेतलेले आहेत, त्यानंतर मी तुम्हाला सांगेन. पुन्हा माझं मूल माझी जबाबदारी कार्यक्रम आपण घेतला आणि जिल्ह्यातल्या 10 लाख विद्यार्थ्यांची आपण आरोग्याची तपासणी केली. तुम्हाला माहित असेल म्हणून सगळ्या गोष्टी सांगते मी. शेवटी ही मुलं आपल्या ताब्यात आहेत, आपल्याकडची आहेत, आपल्या कुटुंबातली आहेत. आणि या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कार्यक्रम झाला नव्हता. पण RBSKची टीम, आरोग्य विभागाची टीम, ICDSची टीम या सगळ्यांना घेऊन किमान 3 ते 4 बैठका झाल्या, 2-3 ट्रेनिंग झालं आणि पूर्ण जिल्हाभरातले 9,90,000 विद्यार्थ्यांचा आपण आरोग्याची तपासणी करून त्यांची आरोग्य पत्रिका तयार केली. त्याच्यामध्ये पण तुम्ही महत्वाची भूमिका वठवली आहे, म्हणून तुमचं त्यामुळे मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्यापैकी जर मला कोणी विचारलं साहेब तुम्ही 10 लाख मुलांची तपासणी केली, काय झालं? तपासणी झालं संपलं. पण तुम्हाला माहित नसणार आहे नक्कीपणे, मग तुम्हाला सांगितलं पाहिजे की त्या 10 लाख मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना खूप मुलं आपल्या आजारी, जवळजवळ 40,000 मुलं आपले कुठल्या ना कुठल्या रोगांना आजारी. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जर मला मुलगा कोणी विचारला प्रश्न किंवा एखादा आपल्यापैकी कोणी शिक्षक असून पत्रकाराचं काम करत असेल म्हणून तुम्ही विचारलं मला काय झालं त्याचं, तर त्या कार्यक्रमाचं मी तुम्हाला 1 सेकंदात एवढं उत्तर देईन की त्या आरोग्य तपासणी मुलांची करत असताना मला 40 मुलं अशी सापडली जिल्हाभरामध्ये. 40 मुलं असं सापडले की ती आरोग्य तपासणी केली नसती तर ती दगावली असती. म्हणजे आरोग्य तपासणी मोहीम संपण्याच्या आधी त्या मुलांचं अंत्यसंस्कार करावा लागले असते. इतकी भयंकर परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्या शेणाच्या माध्यमातून होतं. पण हा शेणाचा पोटा बघितलं की आपण नाक नाही मोडतो. खाण्यापिण्याचं तसंच जंक फूड, काय तर बाटलीमधलं पॅक, भारी भारी रंगीबेरंगी बाटल्या भेटल्या असं की आपल्याला भारी वाटतं. दुपारच्या कार्यशाळेत लोहार साहेबांच्या नावानं विनोद ठोकून टाकलाय की आता ही कार्यशाळा संपली, मला ताण लागली, भूक लागली म्हणून बाहेर जाताना मला जर कुठं ताक दिसलं, एखादा ताक मला भेटतोय किंवा एखादा लिंबू पाणी विकणारा माणूस भेटला किंवा एखादा नारळ पाणी मला भेटला म्हणून तर गाडी थांबवली, मी माझं ते ताक किंवा लिंबू पाणी घेऊन मी पीत थांबलो. आणि तेवढ्यात लोहार साहेबांची गाडी बाजून चालली होती. लोहार साहेबांनी गाडीतून बसले बसले बघितलं
अरे माझा शिव ताकवायला लागला, काही येडा माणूस आहे ते. जर ताकाच्या वेळेला मी एखादी भारी कुठली तर रंगीबेरंगी बाटली, पॅक बाटली मधलं पेय घेऊन जर आपण स्टायलिश थांबलो तर तुम्हाला मला साहेब एकदम स्टँडर्ड आहे. आता तिथं विष प्यायला लागला तो. तुमची माझी सगळ्याची हीच भावना आहे. मी फक्त लोहार साहेबांच्या नावानं खपवला. मी काय करताय, तुम्ही सुद्धा हेच करताय. तुम्ही तुमच्या लोकांना असेच काहीतरी विषारी पदार्थ खाऊ पिऊ घालताय आणि तुम्ही स्वतःला स्टँडर्ड समजताय. आपल्याच घरी किती जंक फूड येते, आपल्याच घरी किती पॅक बाटलीमध्ये पदार्थ येतात. आपणच कसले कसले पदार्थ पितो जे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम डॅमेज करून टाकायला लागले. ॲव्हरेज आयुष्य आपलं 70-80 होतं, 30-35 वर आलंय. 25-25 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक यायला लागले. 25-25 वर्षाच्या पोराच्या किडनी फेल व्हायला लागले. कोण जबाबदार आहे? आणि मग आरोग्यक्षम घडवणे म्हणजे त्यांना डॉक्टर करणे नाही, ज्याला काम करायचं नाहीये किंवा ज्यांना टोमणे मारायचे ते कॉमेंट करायचे हेच म्हणणार. शिवला काही काम नाही करण्याचं आरोग्यक्षम करा. आरोग्यक्षम करायचं म्हणजे त्यांना स्वच्छतेचं महत्व करून सांगणे, खाण्यापिण्याच्या गोष्टी करून सांगणे. जुन्या गोष्टी ज्या आहेत घरच्या त्या सगळ्यात मौल्यवान आहेत. आजीचा बटवा आता इतिहास जमा झालाय. आजीच ठेवून गेलो आपण घरामध्ये, बटवा कुठून आलाय? म्हणजे काय मी कवटाळतोय, काय मी स्वीकारतोय. कवीने लिहिलेलं आहे, काय मी स्वीकारतोय, काय मी कवटाळतोय आणि हिरा म्हणून गारगोटीला स्वीकारतोय. हिरा समजून आपण अक्षरशः गारगोट्या जवळ करायला लागतो. हे आपल्या घरी सुद्धा महत्वाचं आहे. आता हे एवढं पोर्टिफिकेट सांगितलं, मला साहेब तुमच्या एखाद्या मुख्याध्यापकाला मागे 100% वाटलं असेल. साहेब एवढं जोरजोरात सांगायला लागलाय, साहेब त्या घरी काय खातील का, साहेब नाही खातील का? 100% वाटला असणार. वाटण्याबद्दल मला जमत नाही. मी एवढं जोरात सांगलं, स्वतः करता का? मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतः करतो. मी इथंच थांबतो, माझ्या घरी जा. माझ्या घरी 15 वर्षापासून एकही जंक फूड किंवा एक कोल्ड्रिंक्स बाटली घरी आल्यावर जर कळालं तर मी तुम्ही म्हणा ते करत आम्ही चपाती भाकरी बेसन ठेचा ह्याच्यावर काम करतो. आपल्या आई वडील त्या पूर्वज काय वेळे होते का रात्रीच्या शिळ्या भाकरी करून न्याहारी म्हणून शेतात जाऊन खायचे? आपल्या आई वडील एवढे स्ट्रॉंग आणि एवढे मजबूत आणि एवढ्या मोठ्या मनाचे होते ना, रात्री 12 वाजता जरी 10 पाहुणे आले तर आपली माऊली 50 भाकरी करून वाढायचे. आज आपल्याकडे एक पाहुणा आला तर आपले सगळे घरचे लोक डांबडोळे मोडतो. वरी घरी दिलं असतं अतिथी देवो भव. वस्तुस्थिती आहे, प्रत्येक ठिकाणी बघितले. आणि मग 50 भाकरी करून गाऊ घालणारी माऊली आपली दुसऱ्या दिवशी भाकरी करू शकली नसते का? सकाळी सकाळी पहिल्या दिवशी रात्रीच्या भाकरी ठेचा चटणी लोणचं घेऊन न्यायला का जायचे? रात्रीच्या भाकरीमध्ये B12 मिळते. ती B12 तुम्हाला बाजारात घ्यायचा असं ना, एका गोळीला ₹1.5 खर्च करावा लागतो B12च्या. आपल्याला माहितच नाही. आपण एकदा नोकरी लागले की आपण सगळ्या राज्याचे जगाचे राज्य झालो असं समजायला लागलो. आणि मग आपल्याला जर ह्या गोष्टी माहित नाही तर आपण विद्यार्थ्यांना काय सांगणार? आणि आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे म्हणजे त्यांचं हात धुणे, नख काढणे, केस चांगले ठेवणे, खाण्याच्या सवयी. घरामध्ये आपण कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या संप्रदायात वगैरे काही महत्व नाही. जे काही संस्कार आपल्या धर्माचे आहेत ना ते फार मौल्यवान आहेत. हे आपल्याला या दशसूत्रीच्या माध्यमातून हे करायचं आहे. आता ही आवश्यकता काय तुम्हाला सांगितली, नेक्स्ट स्लाइड घ्या. त्याच्यामध्ये आता हे दशसूत्री काय रातोरात स्वामी साहेबाला स्वप्न पडलं आणि लोहार साहेबाला स्वप्न पडलं किंवा गाडीत बसल्या व काहीतरी लिहिलं तरी व कार्यशाळा घ्यायची म्हणून काहीतरी पेपरला बातम्या पाहिजे असं तसं म्हणून काही केलं असं तर भाग नाही. ही दशसूत्री मागच्या 1.5 वर्षापासून माझी तयारी चालू होती. आणि मग तुमच्या निबंध स्पर्धा घेण्यामागचं तेच कारण होतं की तुमच्याकडून मला काही मुद्दे घ्यायचे होते आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी मुद्दे चांगले समोर आले पाहिजे गुणवत्तावाढीचे. म्हणून तुमच्या निबंध स्पर्धा घेतली. मला लोकांनी नाव ठेवले, टोमणे मारले, शिव्या दिले, प्रतिक्रिया सुद्धा दिली. आता ते निबंध बघताना मला तुमचे हे मुद्दे बघायचे होते, त्याच्यासोबत तुमचं अक्षर बघायचं होतं, तुमचं ग्रामर बघायचं होतं. ते बघितलं मी काय बघायचं.
आणि ते जर तुम्हाला बघायचं असतील निबंध तर तुमचे निबंध काढून बघा, एखाद्या तज्ञ माणसाला बोलून बघा. आपण स्वतःला फार मोठे समजतो सगळे. त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी मास्टर ट्रेनर करायची कार्यशाळा चालू होत्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये. 11च्या 11 तालुक्यात मी भेट दिल्या. त्या मोहोळ तालुक्याच्या भेटीमध्ये लोहार साहेब साक्षीदार आहेत. मी अचानक त्या वर्कशॉपच्या ठिकाणी गेलो. एका महाविद्यालयात चालू होतं. 25-30 शिक्षक समोर बसलेले. एक शिक्षक शिकवत होते. जे शिक्षक शिकवायला आले होते त्यांना सुद्धा बऱ्याच अडचण माहित नव्हतं. आणि मग मी जाऊन त्या वर्गात त्या शिक्षकांचा क्लास घेत होतो. लोहार साहेब पंचायत बसले होते. त्यांना कळालं शिव साहेब आले, ते धावपळत आले, धाप लागले, ते धावपळत आले. आणि मग त्यांच्या समोर मी काही प्रश्न शिक्षकांना विचारले. प्रश्न म्हणजे शब्द. मी इंग्रजी मीडियम मध्ये माझं ग्रॅज्युएशन कोर्स झालं. माझी काही मराठी एवढी चांगली नाही, पण मराठीतले साधे साधे शब्द शिक्षकाला लिहिता नाही आले. एका शिक्षकाला मी विचारलं की तुमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आहे, 26 जानेवारी निमित्त क्रीडा स्पर्धा. तर तेवढं मला ते वाक्य लिहून दाखवा. मला 26 जानेवारी निमित्त क्रीडा स्पर्धा, त्यातला क्रीडा शब्द मला हे कसे लिहितात ते पाहायचं होतं. 4 शिक्षकांना ते शब्द लिहायला लावला. 4च्या 4 शिक्षकांनी जे क्रीडा म्हणजे रती क्रीडा होतो, म्हणजे ज्याला आपण सेक्स म्हणतो, तो शब्द लिहिला बोलला. मला क्रीडा म्हणजे मैदानी शब्दाचा क्रीडा कसा देतात आणि रती क्रीडेचा क्रीडा शब्द कसा, हे जर मला माहित नसेल. पीक शब्द हे रसवर लिहिलेलं पीक की वेगळा होतो, दीर्घ लिहिले की वेगळा होतो. असे शेकडो शब्द आहेत. शिक्षकाला येत नसेल तर विद्यार्थ्याला काय शिकवणार. पण हे कुठे मी ओपन सांगितलं नाही, कारण माझ्या शिक्षकाचा अपमान करणं माझ्या ऐकत नाही. फक्त लोहार साहेबाला सांगितलं मी काय सांगायचं. बातम्या सुद्धा त्याच्या आल्या की काय शिक्षकांचा धडा घेतला, क्लास घेतला वगैरे, पण ही बातमी दिली पाहिजे. म्हणजे हे सगळं तुमच्याकडून काढून घेतलं. आणि तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं, निबंध स्पर्धा घेतली, ह्या शिवनं खरंच वाचला सुद्धा निबंध. मी सगळ्यांना सांगितलं होतं गडचिरोली प्रत्येक तालुक्यातला पहिला दुसरा निबंध मी वाचणार आहे. त्या निबंध स्पर्धेचं पुरस्कार वितरण राहून गेलं कोरोनाच्या प्रतिबंधामुळे. त्यांनी प्रत्येक तालुक्याची 3-3 निबंधाची तयारी आम्ही त्याची ठेवली होती. पण नंतर मी अचानक त्यांना सांगितलं की प्रत्येक तालुक्यातले 10 निबंध. एका बाजूला गोविंद थांबलेत, एका बाजूला गुरु थांबलेत, कोणाच्या पाया पडतो. त्यानंतर गुरुच्या पाया पडलं तर गोविंद ऑटोमॅटिक माझा होणार आहे. वीरशैव संप्रदायामध्ये एक अभंग आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. सगळ्याला प्रश्न पडतो काय गुरु काय, सगळ्यात महत्त्वाचं देव आहे. तुम्हा आम्हाला तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडला तर काय व्हायचं. गुरु आहे का थोर आहे का देव थोर आहे. संतांनी अनेक संप्रदायाच्या संतांनी उत्तर दिले. हे वीरशैव संप्रदायाला आपण मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, दयाच्या प्रसादी शिवसांब भेट. म्हणजे गुरु जर प्रसन्न असेल, गुरु जर तुम्हाला पावन असेल तर तुम्हाला शिवसांब भेटणार आहे. आणखी अनेक संतांनी लिहिलेलं आहे की मला एखाद्या वेळेस माझ्यावर ईश्वर रागावला तर चालू शकतो, पण माझ्यावर गुरु रागावला नाही पाहिजे. ईश्वर रागावला तर गुरुच्या माध्यमातून आपण ईश्वराला राजी करू शकतो, पण गुरु रागावला तर आपल्या हातात काय राहत नाही, असा पण एका संताचा श्लोक आहे. आणि आपल्या देशाला असलेली गुरु शिष्याची परंपरा मग अर्जुन द्रोणाचार्यापासून असेल, कृष्ण अर्जुनापासून असेल, स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसापासून असेल, अनेक शेकडो उदाहरण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित असतात. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुमचं वाचन जास्त आहे. आणि मग ही गुरु शिष्याची परंपरा आपल्याला जिवंत ठेवायचं आहे का मारून टाकायचं आहे, हा एक प्रश्न मला नेहमी शाळेच्या बाबतीमध्ये पडतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की आता कोणी हे करत नाही, काही नाही, आपला तो हे आहे, समज आहे, गैरसमज आहे. आजही गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. भले आधुनिकतेकडे जग गेला असेल, भले IT कडचं जग आलं असेल, पण आजही गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे.
आणि त्या परंपरेला आपल्याला खत पाणी घालायचं काम करायचं आहे. आपल्या वर्तणुकीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या तळमळीतून तर मी पुढे जाईल. म्हणून तुम्हाला सगळ्या गुरुंना, तुम्हाला म्हणजे फक्त तुम्हालाच नाही, तुमच्यासोबत काम करणाऱ्या तमाम शिक्षकांना आणि तुम्हाला मी वंदन करतो, तुमच्या गुरुपणाला वंदन करतो आणि आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आजच्या या दशसूत्रीच्या कार्यक्रमाला सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी 2-3 गोष्टी सांगतो की तुम्ही एक रिलॅक्स असा. लोहार साहेब समोर नाहीत असं समजा, मी तर नाही जायचं समजा, कारण प्रशासकीय वजन दिलं की त्याच्यामध्ये फार दडपण येते. आणि आज ही तुमच्या समोर कार्यशाळा घेतो ही माझी 1.5 वर्षाची मेहनत आहे. तुम्हाला जर क्षणिक वाटत असलं तर आपल्यापैकी किती जणांनी आपल्या मुलांना घरी डिस्कवरी चॅनल लावून दिलाय? आपल्यापैकी किती जणांनी दूरदर्शन चॅनल लावून दिले? आपल्यापैकी किती जणांना आपल्या घरच्या लोकांना आध्यात्मिक जे चॅनल असतात, दुरीकर महाराजांचं कीर्तन बिर्तन असले चॅनल आहेत काही ते लावून देतात? कुठल्याही धर्माचं, अनेक सगळ्या धर्मावर चॅनल आहेत, नाही लावून देतात. आपण बघत बसतो तर आपल्यासोबत इतर लोक काहीतरी चांगले शब्द जातील कानावर, काय आपल्याला जाऊन कीर्तन प्रवचन करायचं नाही, परंतु चांगले शब्द तर कानावर पडतील. सगळे जसले ते हिंसाचार, बलात्कार, रेप, पळवापळी, खून, मर्डर असले सगळे शब्द कानावर जातात सकाळ निघाल्यापासून झोपलेपर्यंत. काय पिढी घडणार आहे? चिंता कुणाला आहे त्या पिढीची? पुढे जाऊन काय करतो? आपले मुलं आपण कॉन्व्हेंटला इंग्लिश स्कूलला टाकलं म्हणून बाकी मुलांनी कसंही वागावं, कसंही करावं, कसे शिकवावं का आपण? याचा आता आपण विचार करायला पाहिजे सिरियसली. आणि म्हणून ह्या 8व्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही थोडा अभ्यास करा, घडामोडीचा अभ्यास करा, चर्चा करा, भेदभाव विरहित मुलांना शिकवा. म्हणजे काही गरीब आहेत म्हणून त्याला बाजूला करायचं, श्रीमंताच्या पोराला जवळ घ्यायचं, हुशार पोरांना सारखं शिकवत राहायचं, त्याला हुशार करायचं, डळा त्याला कायमचं बाजूला करून टाकायचं. समान दर्जा आणि समान लक्ष शैक्षणिक धोरणामधला हे एक मुद्दा आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये सुद्धा एक कलम आहे, ते करा. अंधश्रद्धा निर्मूलन आपल्याला घरी, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, सगळ्या ठिकाणी याच्यावर जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. तो आज मंगळावर चंद्रावर ट्रेन चालली, चंद्रावर घर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, तरी सुद्धा अंधश्रद्धेच्या रोज बातम्या येतात. 5-5 बळी एका वेळेस जातात अंधश्रद्धे एका कुटुंबातले. याचा जबाबदार फक्त तुम्ही आणि आम्ही आहोत. या लोकांना त्यावेळी शिकवलं नाही, त्यावेळेस त्यांच्या डोक्यातून अंधश्रद्धा काढली नाही, म्हणून आज या अंधश्रद्धेचे खेळ सगळे सुरू आहे. कुणाला दोष द्यायचा? आपण लोकांना का दोष द्यायचा? आपण काय करतोय? आपण झोपण्यासाठी किती प्रयत्न करतोय? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारायचा, मी कोणाला नाही विचारणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी गैरसमज टाळून, पूर्वग्रह टाळून, चांगल्या वस्तूंनी बहुभाषी बनण्याचा प्रयत्न करणे. पाठ्यपुस्तकाबद्दल तुम्हाला जे सांगितलं मी तशी गोष्टी किंवा अनेक पुस्तकं बाजारात आहेत आणि 100 रुपयापेक्षा जास्त किंमत नाही. सुदैवानं जगामध्ये सगळ्यात स्वस्त पुस्तक आहे. वाचन संस्कृतीच बंद करते. त्याच्यामुळं सगळं लॉस होतं आहे. स्वावलंबन प्रवृत्तीला चालना देत. आता देशभक्ती मात्र भक्तीवर तुम्हाला बोलण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सध्या परिस्थिती आहे. स्वावलंबन प्रवृत्तीवर मी फक्त एवढं बोलतो की आपल्या घरी बघूया. तुमच्या आता मुलं मुली करायचे मोठ्या झाल्या असतील, म्हणजे हायस्कूलला आहेत, प्रायमरीला आहेत, ते बघा सकाळी उठल्यापासून त्यांचा ड्रेस काढून द्यावा लागतं, त्यांना आंघोळीचं पाणी काढून द्यावं लागते, त्यांचं सॉक्स द्यावं लागते, शूज पॉलिश करून द्यावं लागते. पेन्सिल आहे तर ते गिरमिट सापडत नाही, गिरमिट आहे तर रबर सापडत नाही, सगळं शोधून द्यावं लागतं. सगळं आपण रेडीमेड त्यांच्या हातात आणून देतो. आपल्याला काय वाटत नाही, कारण आपले मुलं यामुळे त्यांच्यामध्ये परावलंबित्व तयार होतं आणि आयुष्यभर ते परावलंबी राहतात. आमच्या घरी आमच्या मुलांना आम्ही कधीच हेच तोर घेऊ दिले. आम्ही त्यांना सांगितलं जा तू मार खा. इतक्या मोठ्या पदावर इतक्या दिवसापासून असून सुद्धा मी माझ्या मुलांना शाळेमध्ये मार खाऊ दिले. त्यांचं होमवर्कची वही सापडलेली म्हणून, कधी त्यांचं आयडेंटिटी कार्ड सापडत नाही. सगळ्यांच्या घरोघरी मातीच्या चुली आहेत. काही वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. मला काही कमीपणा वाटत नाही. तुम्ही झाकून ठेवला नाही, मी सगळं ओपन सांगतो. जा मदत मार खा, उद्या तू शोधून ठेवशील. आणि 1-2दा खाल्यानंतर त्यांनी पूर्ण त्यांचं शालेय आयुष्य मी जवळून बघितलं. ते रात्री सगळं 7,000 रुपये 3,500 काहीतरी 7,500
घ्या, ही 2 सायकल तुम्ही माझ्याकडून घ्या आणि कुणालाही पैसे मागू नका. फक्त तुम्ही पंचक्रोशीत एवढंच जाहीर करा की ज्या सीओचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही त्या सीओनं आपल्या मुलीसाठी 2 सायकली भेट दिल्या. हा प्रोपोगंडा झाला आणि 2 दिवसात 50 सायकली जमा झाल्या आणि त्याची आपण सायकल बॅन केली. मग ते मुख्याध्यापकाशी चर्चा केली. तिथले ते नरावणे 2-3 शिक्षक आहेत, त्यांनी खूप चांगलं काम केले. त्यांनी पण त्यांचीच बुद्धिमत्ता, त्यांचीच मेहनत आहे. मी फक्त तुम्हाला सांगतोय, सगळ्या पालकाकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं की आम्हाला ही सायकल दिली, आम्ही परीक्षा संपली की देऊ. त्या सायकलला नंबर दिला 1 ते 50. 1 ते 50 मुलीला दिल्या, कुठल्या नंबरची कुठल्या दिली त्या मुलीला वाटप केल्या. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, तो पैशात मोजता येणार नाही. त्या कार्यक्रम झाला आमदार सातपुते साहेबांच्या उपस्थितीमध्ये. मी येणार नाही म्हणून आज ठामपणे सांगितलं होतं किंवा आपण दान दिले. मग आमच्या आईवडिलांना असं सांगितलं की उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये. ते मला आधी लक्षात आहे माझ्या आईवडिलांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी तिथं कार्यक्रम येणार नाही म्हणलं तर आमदार साहेबांनी आग्रह केला की त्यांनी सुरुवात केली, ती जर नसेल तर मी पण येणार नाही. आणि म्हणून कार्यक्रमाला गेलो. सायकल वाटप झाल्यावर त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद, काय करता हो ₹1,00,000 कोटी रुपये घेऊन, इकडून आलेला पैसा इकडून खर्च होऊन ती सायकल बॅन सक्सेस झाली. राज्यभर गाजली, इतकी गाजली की पंचायत राज कमिटीच्या बैठकीमध्ये 2-4 लोक सस्पेंड होतात, 2-4 लोक डिस्मिस होतात, 10-12-15 लोकांच्या डी लागतात. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन पंचायत राज समितीचं प्रोसिडिंग बघा, तिथं जर 4-5 लोक सस्पेंड झाले नाही असं एकही प्रोसिडिंग तुम्हाला सापडलं तर मला असं सांगा. पण आपल्या जिल्ह्यामध्ये पंचायत राज समिती आली, 3 वेळेस अभिनंदनाचा ठराव झाला आपल्या जिल्ह्याचा. पंचायत राज समितीच्या सर्व सन्माननीय आमदारांनी या सायकल बँकेला 1-1 सायकल भेट देऊन गेले. आता हे मी का सांगतोय की एका शाळेमध्ये 50 मुली निघाल्या, त्यांचं सायकल वाटप झालं. मी तो कार्यक्रम करून जात असताना गाडीत विचार केला म्हणजे एका शाळेत एवढ्या 50 मुली असतील तर जिल्हाभरात किती असतील. आपण महाभाषण देतो, बेटी बचाओ बेटी पढाओ, मोठमोठे बोर्डिंग लावतो, बोर्ड लावतो, सगळ्या गावात सगळ्या भिंतीवर आहे. काय करतो आपण बेटी बचाओ बेटी पढाओ? 50 मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या, साधी विषय नाही. मग मी विचार केला लगेच. मग पवार साहेबांच्या नेतृत्वात सगळी टीम बोलवली, बाबर साहेबांना बोलवलं, पवार साहेबांना बोलवलं, बाबासाहेब बैठका घेतल्या, परिपत्रक काढलं, सगळ्या शाळेतून माहिती घेतली. पूर्ण जिल्हाभरामध्ये 4,990 मुली घरी बसल्यात सायकल घेऊन. 4,990 मुली आपल्या जिल्ह्यातले गोरगरिबाच्या मुली आहेत. इकडे शासन, संस्था, NGO सगळे डाव पडतात मुलींना शिकल्या पाहिजे आणि 5-5 हजार मुली आपल्या सायकल नाही घरी बसतात. किती वेदनादायी गोष्ट आहे. आणि हे सर्वे झाल्यापासून, आकडा माझ्या समोर आल्यापासून मी आतापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्याचे काम घेऊन माझ्याकडे लोक येतात त्यांच्या माध्यमातून, काही आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 500 सायकलिंग मुलींना वाटप केलं होतं. आहे ना आपल्याला धर्म माहित आहे, ना आपल्याला धर्माचे तत्व माहित आहे, ना आपल्याला विज्ञान माहित आहे, ना आयुर्वेद माहित आहे, धन्वंतरी माहित आहे. चाललंय चाललंय चाललंय, कधी माहित करून घेणार? शिक्षण मला आपल्या शिक्षकांना काय तुम्ही सेकंड जन्माची गॅरंटी दिली का? लोहा सेकंड जन्माची काही गॅरंटी दिली का कोणाला? काय वाटतं? हाच जन्म आहे आणि एकदा संपलं ना संपलं. तुम्हाला वाटतं की माझ्या मेल्यानंतर खूप काही गादावदा होणार आहे, काही होत नाही, गेलं की गेलं. तुम्हाला सांगतो आपण मेलो, जाऊ दे, तुम्हाला तुमच्याबद्दल बोलत तुम्हाला वाईट वाटेल, मी माझ्याबद्दलच बोलतो. मला दिलीपराव म्हणत असतील, शिव म्हणत असतील, शिवसाहेब, मी एकदा मेलो की नाव सुद्धा आपली बॉडी घ्या म्हणतो. आपण फार कुठल्या तरी हवेत असतो, मुख्याध्यापक झालो, केंद्र प्रमुख झालो, माझ्यासारखा हुशार करून नाही. अहो जिथं ब्रह्मांडाच्या पाठीवर पृथ्वी सुईच्या टोकावेळी आहे, विचार करा, ब्रह्मांडाच्या पाठीवर पृथ्वी सुईच्या टोकावर आहे, तिथं आपण कुठं आहे? कुठं आशिया खंड, कुठं भारत देश, कुठं महाराष्ट्र, कुठं सोलापूर, कुठं सांगोला, कुठं तुमचं गाव.
तरी आपण आहे त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याचा पगार पे स्केल कमी आहे, त्याला का मी बोलू. पंचायत समितीमध्ये एकच शिक्षण विभाग आणि काय म्हणतात तुम्ही ते काय लोक बीआरसी तुमचं शिक्षण विभाग. बीआरसीचे तोंड पूर्वेकडे असतात, शिक्षण विभागाकडे पश्चिमेकडे असतात. एक दोनदा आवाज काय त्यांचा पे स्केल आमच्यापेक्षा कमी आहे म्हणजे त्यांनाच काय भेटणार आम्ही. मी कुणाला दोष देत नाही, पण तुम्ही विचार करा. मी ही कार्यशाळा मी माझी ऑफिशियल म्हणून घेतली, तुम्ही माझ्या कुटुंबातले सदस्य म्हणून सांगतोय. किती चिल्लर गोष्टीमध्ये आपण आपलं आयुष्य बर्बाद करतोय. एक क्षणाचा भरोसा नाही, एक क्षणाचा. बहिणाबाईच्या कविता आपण सगळ्यात बाळामध्ये वाचतो. बहिणाबाईच्या कवितेत लिहिलंय, जीवनारे जेवणा तुझे न्याला अंतर, दोन सासामधलं अंतर. पहिला श्वास घेतल्यानंतर दुसरा श्वास घेऊ का नाही आपल्या कुणाला माहिती नाही. कदाचित तुम्ही शिक्षण विभागात म्हणून तुम्हाला माहित असेल तर मला माहित नाही. पण तरी आपण एवढं हे त्या जातीचं आहे, हे त्या धर्माचं आहे, ते त्या प्रांतातलं आहे, अरे काय चाललंय. मुळात माणूस म्हणून जगणं आणि माणूस म्हणून माणसाला माणसाची साधी व्याख्या आहे. आम्हाला परीक्षेला प्रश्न यायचा कुठल्या धड्यामध्ये माहिती नाही, माणसाने माणसाशी कशाप्रमाणे वागावं, तर त्या पुस्तक नाहीये. अनेक विषय आहेत जे लोहार साहेबांनी अधोरेखित केले. त्याच्यामध्ये तुमचे अध्ययन स्तर निश्चिती बऱ्याच ठिकाणी आजही होत नाही. विद्यार्थ्यांचं बुद्ध्यांक मूल्यांकन आपण कधी करतच नाही. जनरली आपण सांगतो हे 4 पोरं हुशार आहेत, हे 4 पोरं फार ढ आहेत, हे असा आहे ते तसा आहे, एवढा आपण जनरल स्टेटमेंट करतो. पण त्यांचा बुद्ध्यांक किती आहे, त्यांचं मूल्यांकन आपण कधी करतोय की ह्या 10 पोराला मला वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे, या 10 पोरांना मला वेगळ्या पद्धतीने शिकवायचं आहे. आणि असे जे अनेक पॅरामीटर तुमचे आहेत, अध्ययन निष्पत्तीचे आधारे म्हणा, तुमचं पीजीआय म्हणा, स्वाध्याय म्हणा, फिट इंडिया मुवमेंट असेल, स्कॉलरशिपचे पॅरामीटर्स आहेत, शाळेचे काही पॅरामीटर्स आहेत. ह्या सगळ्या पॅरामीटर मध्ये आपल्याकडे मध्येच मी मीटिंग घेतो, आपजो बोलतोय, डायटच्या प्राचार्यांना बोलतो, शिक्षणाधिकाऱ्यांना बोलतो, त्यांच्या टीमला बोलतो. त्या महिन्यामध्ये लगेच स्वाध्याय राज्यात पहिला आपण थोडं मी दुर्लक्ष केलं की दुसरा स्वाध्यायाचा रिपोर्ट मी नेटवर बघतो, मी सोलापूर ओढून बघतोय, खालून कुठून तरी. आणि तुमच्याच विभागात आहे असं नाही. तर जल जीवन मिशनचा काय राज्यात आपण पहिला नंबर बरोबर. मध्यंतरी वारी आणि पीआरसी मुळे 2 महिने मी दुर्लक्ष केलं, 33 नंबरवर आला कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये. शिवाय काय आले आपण काय करतो मग. शिक्षणाधिकाऱ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, शिक्षण विभागाने लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला असं सगळं माहित नाही का. तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला विचार करायचा आहे. पुढचं घ्या, त्याच्यामध्ये स्पर्धाक्षम व कौशलधारक विद्यार्थी तयार करणे. आता हा मुद्दा बघितल्यानंतर तुम्हाला वाटत स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे, ज्याचा पहिलीपासून शिष्यवृत्ती तयारी सांगायला तर येडं भेट लागते त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धाक्षम करणार आहोत. बरोबर आहे ना. पहिलीच्या विद्यार्थ्यांना आणखी पाटी पेन्सिल करता येत नाही, पानाकडे उजळणी येत नाही, त्यांना काय आपण स्पर्धा करतो. पण पहिलीपासूनच ज्याला बाळकडू म्हणतो ना आपण, बाळकडू कधी द्यायचं असतं, म्हातारपणी. मला जे समजतंय लोहार साहेब किंवा मी जे वाचलंय ते बाळकडू म्हणजे 1ली 5वी 6वी पर्यंत जे दिलं जातं ते बाळकडू आहे. तुम्ही काय असं आधीच काढा नाही ना, 10वी 12वीला जे दिलं जातं बाळकडू म्हणतात. 1ली 2री 3रीची मुलं लहान असतात, पिवळे असतात, त्यांच्या मनात सांगतो आईवडिलाचा ऐकत नाही, शिक्षकाचा ऐकतात. त्या माध्यमातून छोटे छोटे किस्से असतील, छोटे छोटे प्रसंग असतील, छोटे छोटे उदाहरण असतील, गाणी असतील. आपण गीत म्हणजे का सुरू केलं लोक आहे ना, आपल्याला धर्म माहित आहे ना, आपल्याला धर्माचे तत्व माहित आहे ना, आपल्याला विज्ञान माहित आहे ना, आयुर्वेद माहित आहे, धन्वंतरी माहित आहे. चाललंय चाललंय चाललंय, कधी माहित करून घेणार. शिक्षण विभागातल्या शिक्षकांना काय तुम्ही सेकंड जन्माची गॅरंटी दिली का लोहार? सेकंड जन्माची काही गॅरंटी दिली का कोणाला? काय वाटत हाच जन्म आहे आणि एकदा संपलं ना संपलं. तुम्हाला वाटत की माझ्या मेल्यानंतर खूप काही गादावादा होणार आहे, काही होत नाही, गेलं की गेलं. तुम्हाला सांगतो आपण मेलो
जाऊ दे, तुम्हाला तुमच्याबद्दल बोलत तर तुम्हाला वाईट वाटेल, मी माझ्याबद्दलच बोलतो. मला दिलीपराव म्हणत असतील, शिव म्हणत असतील, शिवसाहेब, मी एकदा मिळलो की नाव सुद्धा राहत नाही, बॉडी घ्या म्हणतो. आपण फार कुठल्या तरी हवेत असतो, मुख्याध्यापक झालो, केंद्र प्रमुख झालो, माझ्यासारखा हुशार करून नाही. अहो, जिथं ब्रह्मांडाच्या पाठीवर पृथ्वी सुईच्या टोकावेळी आहे, विचार करा, ब्रह्मांडाच्या पाठीवर पृथ्वी सुईच्या टोकावर आहे, तिथं आपण कुठं आहे? कुठं आशिया खंड, कुठं भारत देश, कुठं महाराष्ट्र, कुठं सोलापूर, कुठं सांगोला, कुठं तुमचं गाव, तरी आपण आहे. त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याचा पगार पे स्केल कमी आहे, त्याला का मी बोलू. पंचायत समितीमध्ये एकच शिक्षण विभाग आणि काय म्हणतात तुम्ही ते काय लोक बीआरसी तुमचं शिक्षण विभाग, बीआरसीचे तोंड पूर्वेकडे असतात, शिक्षण विभागाकडे पश्चिमेकडे असतात. एक दोनदा आवाज येतो काय त्यांचा पे स्केल आमच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे काय भेटणार आम्ही. मी कुणाला दोष देत नाही, पण तुम्ही विचार करा, मी एक कार्यशाळा मी माझी ऑफिशियल म्हणून घेतली, तुम्ही माझ्या कुटुंबातले सदस्य म्हणून सांगतोय, किती चिल्लर गोष्टीमध्ये आपण आपलं आयुष्य बर्बाद करतोय. एक क्षणाचा भरोसा नाही, एक क्षणाचा. बहिणाबाईच्या कविता आपण सगळ्यात बाजूमध्ये वाचतो. बहिणाबाईच्या कवितेत लिहिलंय, जीवनारे जीवना तुझे न्याला अंतर, दोन सासामधला अंतर. पहिला श्वास घेतल्यानंतर दुसरा श्वास घेऊ का नाही आपल्या कुणाला माहिती नाही. कदाचित तुम्ही शिक्षण विभागात म्हणून तुम्हाला माहित असेल तर मला माहित नाही, पण तरी आपण एवढं हे त्या जातीचा आहे, हे त्या धर्माचा आहे, ते त्या प्रांतातला आहे, अरे काय चाललंय. मुळात माणूस म्हणून जगणं आणि माणूस म्हणून माणसाला माणसाची साधी व्याख्या आहे. आम्हाला परीक्षेला प्रश्न यायचा कुठल्या धड्यामध्ये माहिती नाही, माणसाने माणसाशी कशाप्रमाणे वागावं. तर त्या पुस्तकात होतं, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. आणि मग हे करायसाठी काय आपल्याला काही, आम्ही तुम्हाला असं सांगत नाही की तुमची शेतीवाडी लोहार साहेबांच्या नावानं करून द्या म्हणून. आम्ही असं सांगत नाही की तुमच्यापैकी काहीतरी हिमालयात जाऊन एका पायावर नामस्मरण करतो करा. आम्ही एवढंच सांगतोय की थोडा जास्तीचं काम करा, प्रामाणिकपणे काम करा. ज्या आईवडिलांनी विश्वासाने तुमच्याकडे मुलं सोपवले त्यांचं कल्याण करा, एवढंच सांगणार. शाळा सुरू झाल्यावर 2 घंटे उशिरा यायचं, शाळा संपण्याच्या आधी 2 घंटे लवकर निघून जायचं. सॅनिटरी नॅपकिनचा विषय आला. परवा वारी झाली आषाढी. आता हे मी सांगणं म्हणजे काहीतरी तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की साहेब स्वतःची खुशाली सांगायला लागले काहीतरी म्हणून, पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही करतो म्हणून तुम्हाला सांगतो. त्या वारीमध्ये 13 लाख लोक आले होते यावर्षी. आणि मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत नम्रतेनं सांगतो, मागच्या 10 वर्षामध्ये जेवढ्या सोयी झाल्या होत्या ना तेवढ्या सोयी आपण ह्या वर्षी दिल्या. आणि विशेषतः महिलांसाठी 70 गावं जिल्हा परिषद अखत्यारीमध्ये येतात वारी, जिथून वारी जाते किंवा मुक्काम होतो किंवा विसावा होतो किंवा पालखी मार्ग आहे. त्या 70 गावामध्ये 3 विजिट झाल्या होत्या आणि 2 महिन्यामध्ये 20 बैठका मी त्यात घेतल्या होत्या. पांडुरंगाची सेवा करायचं म्हणजे काय फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणंच नाहीये. ह्या वारकऱ्यांनी माझ्या सगळ्या लोकांना मी तसं तयार केलं, तुम्हाला पांडुरंगाची सेवा करायची आहे तुम्ही हे करा. त्याच्यामध्ये लाखो वारकरी महिला येतात, महिना दीड महिना घराच्या बाहेर राहतात. एमसी पिरियडच्या त्या कालावधीमध्ये खूप मैदान आहे, पण त्यांना आपण सॅनिटरी नॅपकिन दिलं पाहिजे हा मुद्दा मांडला. माझ्या काही अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला, म्हणजे साहेब ग्रामीण भागाच्या महिला असतात आणि वारकरी आहेत, त्यांनी काहीतरी असं काहीतरी केलं तर परत काहीतरी विषय होईल. मला येऊ दे, मी जबाबदार आहे. इतक्या धोरण आपल्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी वारकरी आपल्या जिल्ह्यात येतात, त्यांच्या आरोग्याची काळजी आपण नाही घ्यायची. मशीन बोलवल्या, सॅनिटरी नॅपकिन कमी पडत होते, दुसऱ्या जिल्ह्यातून बोलवले आणि खूप जणांना शंका वाटली की काय साहेब कोण वारकरी येणार आहेत, कोण येणार आहेत. आज इथं व्हिडिओ नाहीये, काल महाशिवराच्या व्हिडिओला स्टेजवरच विचारलं मी, सांगा मला जाईल एका केंद्रावर 10,000 हजार नॅपकिन गेले. त्या महिला वारकऱ्यांची सेवा नाही झाली. मी कुठल्या तरी बातमी म्हणजे मागच्या तरी वारी दाखवत होते टीव्हीवर, वृत्तांत असतो ना, 2 वर्ष कोरोनामुळे वारी झाली, मागच्या वर्षीची वारी अशी होती म्हणून ती क्लिप दाखवत होती. त्याच्यात मी बघितलं एक महिला स्वतःच बाळ घेऊन असं
दिंडीत चालते आणि मी ती पूर्ण क्लिप बघितली 50 महिला ते दिसल्या मला लहान बाळ अंगावर घेतलेले आणि मी ती बातमी बघून झोपल्या पडल्या माझ्या डोक्यात आलं की म्हणून एवढ्या महिला जर अंगावरचं बाळ घेऊन येत असतील तर ते दूध कुठं पाळत असतील त्यांना. मग मी आमचे अकलूज पंढरपूरचे जे व्हिडिओ आहेत अनुभव त्यांना विचारलं ते म्हणजे साहेब ते झाडाच्या आडोशानंतर खेळ असते खेळपट असतं कुठे असं अख्ख्या वारीच्या मार्गावर आम्ही हिरकणी कक्ष तयार करायला लावले फक्त अंगावरच्या मुलाला दूध पाहिजे आणि ते आपल्या शेणाच्या माध्यमातून होतं. पण आज शेणाचा पोटा बघितले की आपण नाक नाही मोडतो. खाण्यापिण्याचं तसंच जंक फूड काय तर बाटली मधलं पॅक भारी भारी रंगीबेरंगी बाटल्या भेटल्या असं की आपल्याला भारी वाटतं. दुपारच्या कार्यशाळेत लोहार साहेबांच्या नावानं विनोद ठोकून टाकलाय की आता ही कार्यशाळा संपली मला ताण लागली भूक लागली म्हणून बाहेर जाताना मला जर कुठं ताक दिसलं एखादा ताक मला भेटतोय किंवा एखादा लिंबू पाणी विकणारा माणूस भेटला किंवा एखादा नारळ पाणी मला भेटला म्हणून तर गाडी थांबवली मी माझं ते ताक किंवा लिंबू पाणी घेऊन मी पीठ थांबलो आणि तेवढ्यात लोहार साहेबांची गाडी बाजून चालली होती. लोहार साहेबांनी गाडीतून असं बसले बघितलं अरे माझा शिव ताक प्यायला लागला काही येडा माणूस आहे. ते जर ताकाच्या वेळी मी एखादी भारी कुठली तर रंगीबेरंगी बाटली पॅक बाटली मधलं पेय घेऊन जर आपण स्टायलिश थांबलो तर मला साहेब एकदम स्टँडर्ड आहे. आज तिथं विष प्यायला लागला तो. तुमची माझी सगळ्याची हीच भावना आहे. मी फक्त लोहार साहेबांच्या नावानं खपवला. तुम्ही मी काय करताय तुम्ही सुद्धा हेच करताय. तुम्ही तुमच्या लोकांना असेच काहीतरी विषारी पदार्थ खाऊ पिऊ घालताय आणि तुम्ही स्वतःला स्टँडर्ड समजताय. आपल्याच घरी किती जंक फूड येते आपल्याच घरी किती पॅक बाटलीमध्ये पदार्थ येतात. आपणच कसले पदार्थ पितो जे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम डॅमेज करून टाकायला लागले. ॲव्हरेज आयुष्य आपलं 70-80 होतं 30-35 वर आलंय. 25-25 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक यायला लागले. 25-25 वर्षाच्या पोराच्या किडनी फेल व्हायला लागले. कोण जबाबदार आहे? आणि मग आरोग्यक्षम घडवणे म्हणजे त्यांना डॉक्टर करणे नाही. ज्याला काम करायचं नाहीये किंवा ज्याला टोमणे मारायचे ते कॉमेंट करायचे हेच म्हणणार शिवला काही काम नाही करण्याचं आरोग्यक्षम करा. आरोग्यक्षम करायचं म्हणजे त्यांना स्वच्छतेचं महत्व करून सांगणे खाण्यापिण्याच्या गोष्टी करून सांगणे. जुन्या गोष्टी ज्या आहेत घरच्या त्या सगळ्यात मौल्यवान आहेत. आजीचा बटवा आता इतिहास जमा झालाय. आजीच ठेवून गेलो आपण घरामध्ये बटवा कुठून आलाय. म्हणजे काय मी कळतोय काय मी स्वीकारतोय. कविता लिहिलेलं आहे काय मी स्वीकारतोय काय मी कवटाळतोय आणि हिरा म्हणून गारगुटीला स्वीकारतोय. हिरा समजून आपण अक्षरशः गारगुट्या जवळ करायला लागतो. हे आपल्या घरी सुद्धा महत्वाचं आहे. आता हे एवढं पोटतिकीनं सांगितल्यावर मला साहेब तुमच्या एखाद्या मुख्याध्यापकाला मागे 100% वाटलं असेल. साहेब एवढं जोरजोरात सांगायला लागलाय साहेब त्या घरी काय खातील का साहेब नाही खातील का 100% वाटला असणार. वाटण्याबद्दल मला जमत नाही. एवढं जोरात सांगलं स्वतः करता का मी तुम्हाला सांगितलं मी स्वतः करतो. मी इथंच थांबतो माझ्या घरी जा. माझ्या घरी 15 वर्षापासून एकही जंक फूड किंवा एक कोल्ड्रिंक्स बाटली घरी आल्यावर जर कळालं तर मी तुम्ही म्हणा ते करत आम्ही चपाती भाकरी बेसन ठेचा ह्याच्यावर काम करतो. आपल्या आई वडील का पूर्वज काय वेळे होते का रात्रीच्या शिळ्या भाकरी करून न्याहारी म्हणून शेतात जाऊन खायचे. आपल्या आई वडील एवढे स्ट्रॉंग आणि एवढे मजबूत आणि एवढ्या मोठ्या मनाचे होते ना रात्री 12 वाजता जरी 10 पाहुणे आले तर आपली माऊली 50 भाकरी करून वाढायचे. आज आपल्याकडे एक पाहुणा आला तर आपले सगळे घरचे लोक डांबडोळे मोडतो. वरी घरी दिले असता अतिथी देवो भव. वस्तुस्थिती आहे कित्येक ठिकाणी बघितले. आणि मग 50 भाकरी करून गाऊ घालणारी माऊली आपली दुसऱ्या दिवशी भाकरी करू शकली नसते का सकाळी सकाळी. पहिल्या दिवशी रात्रीच्या भाकरी ठेचा चटणी लोणचं घेऊन न्यायला का जायचे. रात्रीच्या भाकरीमध्ये B12 मिळते. ती B12 तुम्हाला बाजारात घ्यायचा असं ना एका गोळीला ₹1.5 खर्च करावा लागतो B12च्या. आपल्याला माहितच नाही. आपण एकदा नोकरी लागले की आपण सगळ्या राज्याचे जगाचे राज्य झालो असं समजायला लागलं. आणि मग आपल्याला जर ह्या गोष्टी माहित नाही तर आपण विद्यार्थ्यांना काय सांगणार.
आणि आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे म्हणजे त्यांचं हात धुणे, नख काढणे, केस चांगले ठेवणे, खाण्याच्या सवयी. घरामध्ये आपण कुठल्या धर्मात, कुठल्या पंथात, कुठल्या संप्रदायात वगैरे काही महत्व नाही, जे काही संस्कार आपल्या धर्माचे आहेत ना ते फार मौल्यवान आहेत. झाला की मला आता बऱ्याच वेळेस असं वाटून गेलं की पुण्या मुंबईचे रुजलेले कलाकार आपण बोललेत की काय. एक दोन गाण्याचा एक दोन ठिकाणचा आवाज सोडला तर 100% परफेक्ट नृत्य, 100% परफेक्ट गाणे, 100% परफेक्ट वेशभूषा. एवढे चांगले लोक असताना फक्त आपण शाळेपुरतं मर्यादित ठेवायचं का नाही? तुम्ही तालुका स्तरावर कार्यक्रमाचं आयोजन करत नाही कुठल्या ना कुठल्या निमित्तानं? का नाही त्यांना व्यासपीठ मिळवून देत नाही? तुम्ही पण आनंद घेत नाही. सगळे संकुचित विचार, कशाला करायचंय, कोणाला वाव द्यायचं. निरोगी मनाचं लक्षण नाहीये. निरोगी मनाचं लक्षण काय आहे? माझ्या बाजूला अनोखी मन, माझ्या दुश्मनानं जर चांगलं काम केलं तर मी त्याची तारीफ करतो. आपण ज्याला दोष म्हणतो त्याने सुद्धा चांगलं केलेलं आपल्याला कळत नाही. हे निरोगी मनाचं लक्षण नाही. आणि म्हणून या साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा असे काही चांगले असतील तर त्याला पण तुम्ही बाहेर काढा. त्याच्यानंतर 8वा मुद्दा, फक्त मला तुम्हाला एक 5 मिनिट घेतो, नंतरचे मुद्दे मी खास घेणार आहे. 8वा मुद्दा तुमच्यासाठी आहे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, एवढंच सांगायचं. किती दिवस मुलांना तुम्ही तेच पुस्तकाला तेवढंच शिकवत बसणार आहे? त्या पुस्तकातल्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त तुम्ही किती जण शिकवता? आज तुम्हाला प्रश्न विचारा. नागरिकशास्त्र शिकवताय, त्या शिकवल्याच्या विषयाच्या अनुषंगाने किती डेव्हलपमेंट झाली? विज्ञान शिकवताय, विज्ञानाच्या अनुषंगाने किती प्रगती झाली? हे ऍडिशनल तुम्ही विद्यार्थ्यांना देताय का? देत नाही म्हणून विद्यार्थी फेल होतात पुढे गेल्यानंतर. चंद्र, तारे, ग्रह आपण शिकवतो, नकाशे विकाशे चित्र काढून. आता त्या ग्रह ताऱ्यांमध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे की आता जपानने चंद्र आणि मंगळावर ट्रेन पाठवायचा निर्णय घेतला. वाचते का बातमी तुम्ही? हे ऍडिशनल आपण सांगितलं पाहिजे. विज्ञान शिकवताना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन एवढंच आपण सध्या शिकवतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनच्या पुढे आता गॉड पार्टिकल तयार झाला, हे किती जणांना सांगितलं? म्हणजे त्यांना मला असं नाही सांगायचं की मोठमोठे पुस्तक घेऊन त्या मुलांना शिकवतात. त्यांच्या अकॅडमिक पुस्तकातलं असलेलं त्याला सोडून काही नॉलेज तुम्हाला देता येतं का? आणि ते देण्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे. लगेच तुमच्या मनात प्रश्न आला असेल, साहेब आता आम्ही रिटायरमेंटला आलो, आता वाचायला सांगता का तुम्ही? बाहेर गेल्या 5-25 लोक हेच म्हणणार, काही पण सांगितलं साहेबांनी. आता आपण एवढे मोठे मुख्याध्यापक, एवढे मोठे अनुभवी हुशार माणसं आता वाचायला होतं साहेबांना. हळूच जोहार साहेबाला विचारते, साहेबाला मिसळ तर चालू होतं ना? विचारते तुम्हाला काही सांगितलं साहेब आता आम्ही रिटायर व्हायला आता अभ्यास करा म्हणतो साहेब. मला म्हणजे पाठीमागे त्यांचे 15-20 लोक, मला काही माहित नव्हतं कोण आहे काय. म्हणजे काय साहेब मी पाहिलं अर्जंट सेव्ह पाहिजे. म्हणजे कोण आहे? म्हणजे बोलतच गाडीपर्यंत आलो पोहोचपर्यंत. म्हणजे कोण आहे? म्हणजे शिक्षक आहे. त्याच्यामध्ये 12 शिक्षक होते आणि 6 शिक्षिका होत्या आणि सगळे थांबले होते 8 वाजेपर्यंत. मी गाडी बसतो, काम केलं काय आहे साहेब म्हणे ते हायकोर्टात आदेशाच्या प्रमाणे बदलायचं काय तर आहे, ते फाईल झाली, प्रोसेस नाही, सही पाहिजे, त्यांना आदेश पाहिजे. बरोबर, मला 8 वाजले म्हणजे साहेब ते थांबलेत बराच वेळापासून. मला ठीक आहे ते तसं. मग मी असं 10 वगळा गाडीचा मी त्यानं मला कॅमेऱ्याला की या सगळ्यांना समोर बोलव आणि या सगळ्यांना एकच प्रश्न विचार की यांच्यापैकी एकाही शिक्षक किंवा एकाही शिक्षिकेने शाळेचा टाइम संपल्यानंतर अर्धा तास त्या शाळेच्या किंवा त्या मुलांच्या कामासाठी थांबलेत असं आहे का विचार? एकाने जर प्रामाणिकपणे होय म्हटलं तर मी गाडीतून उतरतो, चेंबरला जातो, तुझी सगळी फाईल वाचतो, तुला सही करून देतो. काम लगेच त्या सगळ्या शिक्षकांना मला सर असं विचारतायत की आपल्यापैकी कोणी अर्धा तास शाळा संपल्यावर थांबलाय. सगळ्यांनी मानाखाली घातले, एकही कोणी नाही. तसंच गाडीत निघून गेलो की फाईल मी अद्यापही काढली नाही. किती प्रामाणिकपणे आपण काम करतो. असं म्हटलं जातं की 1 रुपया जर शासनाने दिलं तर 1.5 रुपयाचं काम आपण त्याला दिलं पाहिजे, कारण त्या शासनाने दिलेल्या ह्या नोकरीमुळे आपलं सगळं चाललंय जगात. संसार, परमार्थ, उदरनिर्वाह, जे मान पान समाजात होते ना, आणि त्या शाळेसाठी तुम्ही 8 कोटी रुपये दिले. मला खूप अभिमान वाटला. मला लोक म्हणायचे साहेब शिक्षक फार कंजूस आहेत. मी म्हणायचं तसं नाहीये. माझे शिक्षक देणार, लोकांकडून वर्गणी करतील. मला विश्वास होता म्हणून मी ते कार्यक्रम हाती घेतला. मला काही तोड कशी पडायचं होतं थोडं.
मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हजार वेळेस ह्या कार्यक्रमाचं नाव काढलंय वेगवेगळ्या भाषणामध्ये. उपमुख्यमंत्री महोदयांनी पुण्याच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात आमच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळेचा उल्लेख केला होता. तुम्ही खर्च केला त्यावेळेस सगळ्यांनी. ज्याने आपल्याला एवढं दिलंय त्या संस्थेसाठी म्हणा किंवा त्या शाळेसाठी म्हणा महिन्याला 1000-2000 रुपये खर्च केलं तर काय आपल्याला गरिबी येणार? तुमच्यापैकी कुणीही कुठून विचारा मला, साहेब तुम्ही एवढं जोरात सांगायला तुम्ही किती पैसे दिले, तुम्ही माझं चेकबुक तुम्हाला दाखवतो. चेकबुक दाखवतो, मी जवाहर साहेबांकडून घेतले, निकडे दिले, मी दिले सांगितलं असं नाही. त्याच्यावर चाललंय आपलं. त्याला द्यायचं काय फरक पडतो? शाळेला दिलं, विद्यार्थ्याला दिलं, एखाद्या गरीब पोराला शिक्षण घेतलं, शाळेतले पडदे बदलले. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फर्निचर बदलायला लावलं सगळ्या पैशातून. इतकी लहान प्रवृत्ती काय काय टेबलवर मी काही पंचायत समितीमध्ये बघितलं लोहार साहेब. हा विषय मी आता पण सांगितलं. आणि 11 तालुक्याचे 110 निबंध मी स्वतः वाचले, त्याची टिप्पण काढली माझ्या रजिस्टरमध्ये आता पण आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो, हुशारकी म्हणून किंवा काही मला टिमक्या मारायच्या, मला काय तुमच्याकडे मत मागायला यायचं नाहीये. पण हे सगळे निबंध जे मी वाचलेत ना रात्री 12:30 नंतर वाचले, कारण तोपर्यंत मला वेळ नाही मिळाला. आणि 110 निबंध वाचून त्याच्यातले काही मुद्दे घेतले. त्याच्यानंतर काही शिक्षण तज्ञांशी चर्चा केली, काही लोकांशी सल्ला मसलत केला. शिक्षण विभागामध्ये म्हणजे आज आता समारोप आहे या कार्यशाळेचा. मला लोहार साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. खूप मेहनत घेतात सगळे. खूप मी पळवतो त्यांना काही ना काही गोष्टी सातत्यानं पळवत असतो. फोन केला की 5 मिनिटात माझ्याकडे या म्हणतो. बिचारे सगळे जमीर साहेब असतील, लोहार साहेब असतील, सगळे धावपळे देतात. त्यांना हे माहित आहे की त्यांच्याकडे बोलल्यावर मला काहीतरी खायला आणून द्या, मला काहीतरी प्यायला आणून द्या, मी कधी सांगणार नाही. त्यांना मी बोलवलं शिक्षण विभागाचं काम सांगतो, दुसरं काही सांगणार नाही. पण सगळेच आज अधिकारी आमचे आले नाही. मी रात्री माझे बरेच कार्यक्रम उपक्रम मी रात्री 12:30-1 वाजता बसून घेतले. परवा पण मी 1 तारीख, आता 1 तारीख सुरू झाली, श्रावण महिना सुरू होते. काय करायचं कडे आपल्या सायकली राहिलेल्या आहेत, रक्षाबंधन समोर येतंय, म्हणून मी एक कार्यक्रम तयार केला, सायकल भेट बहिणीसाठी. माझ्या जिल्ह्यातल्या 4,500 बहिणीला मला सायकल द्यायचं. माझ्याकडे 20,000चा स्टॉक आहे. एका कर्मचाऱ्याने एक जरी सायकल दिली किंवा आणखी जास्तीचं आपल्याकडे असलं, आपण काम मला त्या गायकवाड मुख्याध्यापकाचं कौतुक वाटतं. काम मी असं त्यांना आव्हान केलं की सायकल भेट बहिणीसाठी हा कार्यक्रम. या 4,500 बहिणी मला माहिती नाही कुठल्या घराण्यातले, कुठल्या जातीचे, कुठल्या संप्रदायाचे, कुठल्या गावाचे, त्यांचा चेहरा मी बघितला नाही. पण त्यांना सायकल देऊन मला शिक्षणाचा प्रवाह आणायचा. काल जेव्हा मी आवाहन केलं, कार्यक्रम संपल्या मी जाऊन गाडीत बसलो, कारण ही कार्यशाळा सुरू झाल्यापासून माझं दुपारचं जेवणच होत नाही. हे लोहार साहेबांना फार मोठं पाप लागणार. काही तसंच झाले, 3-3:15 झाले. मला लगेच विशी होती कमिशनर सरांची. 10 मिनिटं माझी शिल्लक राहिली माझ्या जेवणासाठी. मी गाडीत जाऊन बसले की 5-6 मुख्याध्यापक धावत आले, म्हणजे सर ती एक मुख्याध्यापकाला सायकलीसाठी चेक द्यायचा. मला 5-11 दिसला, मला 15,000चा चेक आहे. मी गाडीत उतरलो, मला इथं तुमचा फोटो काढून दिला, तुम्ही 15,000चा चेक द्यायचा. तर दुसरे मला वाटतं जवळच्या दुसरं पत्र सोडत होतं, ते म्हणजे 15,000 नाही, डील टाकायला. मी माझं काम जेवण एक्सपेक्ट केलं होते. मी त्याला म्हणलं मग इथं नको गाडीपाशी, आपण स्टेजवर जाऊ, तुझा चेक घेऊ आणि तुझं अभिनंदन करू, शांती पडतो. आपण त्या स्टेजवर गेलो, त्याचा चेक स्वीकारला, त्याचं शांती पडून अभिनंदन केलं. नंतर परत 5 मिनिट भाषण केलं, त्याचं कौतुक केलं आणि तो 1.5 लाखाचा चेक घेऊन दिला. ताबडतोब त्याच्या साहित्य घेऊन गेले. त्यामध्ये असे 5-5 लोक समोर आलं तर हा विषय संपू शकतो. तर ह्या सायकल भेट बहिणीसाठी या उपक्रमासाठी सुद्धा आपण सहकार्य करा मी सांगतो. आणि आता आपल्या विषयाकडे आपण बोलूया. कोण आहे स्लाइड? दशसूत्रीची आवश्यकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल की सीओला काही काम नाही किंवा लोहार साहेबांना काही काम नाही म्हणून हे कार्यक्रम सुरू केला गेला. आता का दशसूत्रीची आवश्यकता आहे? आम्ही इतक्या वर्षापासून शिक्षण विभागात शिकवतो, एवढा प्रचंड रिझल्ट लागतो जिल्ह्याचा, इतकी मुलं हुशार आहेत. आता एक कुठली नवीन दशसूत्री काढली. त्याचे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहे आदरणीय तांबोळी सर,
जोगाई वगैरे या ठिकाणी आले, त्यांचे मी स्वागत करतो. या संस्थेचे प्राचार्य नवलेकर, माझे सर्व शिक्षण विभागाचे अधिकारी, नायडचे सर्व अधिकारी आणि ज्यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली ते सर्व आपण मुख्याध्यापक. सर्वप्रथम मी आदरणीय स्वर्गीय गणपत बाबा देशमुख यांच्या स्मृतीला पावन वंदन करतो. 55 वर्ष सभागृहामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे आणि निष्कलंक असे राहिलेले, त्यांच्याप्रती माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजच्या आपल्या या विजन 22 या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करू. मागच्या 15 दिवसापासून या कार्यशाळा सुरू आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सर्व मुख्याध्यापकाशी चर्चा करणं, 2-2.5 तास त्यांच्याशी सुरू करणं आणि इतर बाकी रेग्युलर काम सुद्धा अंतर करता येत नाही म्हणून ते सुद्धा करणं. या धावपळीमुळे आज मी थकून गेलो. मी आज किती बोलू शकतो मला माहिती नाही. प्रत्येक ठिकाणी 2.5 ते 3 तास बोलणं झालेलं आहे. बाकी दोहा साहेबांना दूर बोलायचं तुम्ही करा. सुरुवातीला मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण मागच्या 1.5 वर्षामध्ये आवाज येत नाही. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये म्हणजे 2.5 वर्षामध्ये आपण सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे. त्याला सुद्धा काही लोक अपवाद आहेत, परंतु मॅक्सिमम मुख्याध्यापक, मॅक्सिमम शिक्षक यांनी आपल्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि आपल्या सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचं नाव हे संपूर्ण राज्यभरामध्ये काही विषयामध्ये दिल्लीपर्यंत नाव गेलेलं आहे. त्यामध्ये स्वच्छ शाळा, सुंदर शाळा असेल, झाडाखालची पारावरची शाळा असेल, सगळं आपण शिक्षण विभागासाठी केलेलं आहे. शिक्षण विभागात शिकणाऱ्या मुलांसाठी केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सर्वांना शक्य नव्हतं. म्हणजे मी काही गावात फिरत असताना, काही पालकांशी बोलत असताना, काही घरी 4 मुलं आहेत, मोबाईल एकच आहे. काही घरी मोबाईल आहे पण अँड्रॉइड मोबाईल नाही. काही ठिकाणी मोबाईल आहे पण रिचार्ज करायला पैसे नाही. असे सुद्धा अनेक कुटुंब मी जवळून पाहिले. आणि मग ज्यांच्याकडे मोबाईल आहे, रिचार्जचा पैसा आहे, त्यांची मुलं ऑनलाईन शिकणार. पण ज्यांच्याकडे हे नाही त्यांच्या मुलाचं काय? आणि म्हणून रिस्क घेऊन आपण तो कार्यक्रम सुरू केला होता. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि आनंद त्याच्यामध्ये असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या आषाढीला जेव्हा या ठिकाणी आले होते, त्यांना मी जेव्हा सांगितलं सगळं असं चालू आहे, त्यांनी खूप मनातून अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. मुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमासंदर्भामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख पण केला होता. त्या मुलांचं शिक्षण चालू राहिलं म्हणजे आपल्या शिक्षणामध्ये आपण सातत्य ठेवू शकतो त्या झाडाखालच्या पारावरच्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर कोरोनामुळे 2-3 वर्षांमध्ये त्या शाळा अतिशय द्रुत झाल्या होत्या. मग फेसबुक लाईव्ह घेतला. मला वाटतं 100 गावामध्ये मी स्वतः जाऊन आलो. शालेय शिक्षण समितीला विनंती केली, सरपंचाची VC घेतली आणि आपण सर्वांनी ठीक आहे 11-26 27 वा वा म्हणजे कोरोनाचा परिणाम याच्याही मेंदूवर झालेला आहे. थांबा म्हणजे हे त्या सरळ करू सरळ मग सांगितलं तर सरळ नाही मग म्हणजे जे काय केलं ते ह्याला काय चुकलं की ह्याला काय केलं ते त्या मॅडमनी केलं, त्या शिक्षकाने केलं, यांचा अक्षर चांगला आहे म्हणून तुम्हाला दुसरा काय धंदा नाही तेच करायचं लिहायचं. आमच्या डेप्युटी बोलले अहो सर काय हे बेरीज तर लिहि चला. हळू बोलायला म्हणला कांटाळगिरी झाली. मी तिथंच आहे. बेरीज चुकले सांगितल्यावर मुख्याध्यापक कांटाळगिरी म्हणत आपण जा त्याचं काय करायचं आणि म्हणजे बोलायचं नाही त्यात लिहायचं. आता आम्ही जर लिहायला सुरुवात केलो तर किती जण लिहायला होते काय बोलतो मुख्याध्यापक प्रमोशन करून पैशाचा पाहिजे पण तरी पण करणार
आणि एक दोन चार चांगले असतील सज्जन, त्यांच्यावर कशाला त्यांचा तोटा कशाला करू. दुसऱ्या शाळेत गेलो, त्या शाळेसाठी वेळ पेपरला बातमी वाचतात, शिक्षणाधिकाऱ्याला शाळेत टाइम माहित नाही, अर्धवटच बातमी टाकली, माझ्या भूती संशयाचा कल्लोळ करा. आल्यापासून तसा सुरूच आहे कल्लोळ. एक मोठी गोळी, आता ही दुसरी गोळी, भानगडी करायला आपण आणि काय तरी वेगळंच करायचं. आता तुम्ही रेकॉर्ड करताय भानगडी, आता एवढंच शब्द ऐका म्हणजे कसली भाषा आहे, मागचं पुढचं सगळं ऐका म्हणजे लक्षात येत काय कुठल्या हातात. 7:30ची शाळा म्हणजे 8ची शाळा किती वाजता यायला पाहिजे आपल्या शाळेत, कारण आपल्याकडे शिपाई नाही. 7:30 यायला तुम्ही बोला कोण बोलतो 7:30, त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय वाजवा. माझ्या शिक्षणाकडे टायमिंग चुकलेला नाही. आपण काही बँकेत क्लर्क नाही, बँकेत मॅनेजर नाही. 10च्या शाळेला 10ला जायला आधी जायचं काय असतं, पार्श्वभूमी असते, स्वच्छता असते, टापटीप असते, विद्यार्थ्यांच्या बाकाची व्यवस्था असते, ती स्वच्छता करून मुख्याध्यापक कोणाला थुंकल्याने आले. म्हटलं मुख्याध्यापक कोण, तुम्ही कोण पाहिजे. बरं मी काय म्हणतो ना, एकटंच आले म्हटलं ते तरी थांबवू शकता म्हटलं तुम्हीच पाहिजे. मी आपण किल्ली तर म्हणजे शांतपणे होता. मी अर्धा तास फिरतोय सकाळ, मी 7 वाजता इथं आलो. पण म्हणजे ठीक आहे, शाळेला भेट देऊनच जायचं. 8 वाजता 20 मिनिटापर्यंत होतो. एकच शिक्षक आले, पण नंतर एक आले, एक जोडी आली जोड्या. सर इकडे मॅडम इकडे का नाही म्हणजे ते कन्या शाळेत मी कुमार शाळेत. इतका आनंद झाला म्हणून सांगतो. म्हटलं आता जर मी बदल्या करायचं ठरवलं काय बोलतो. आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपले कुटुंब सांगितलं तुम्ही आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि मला वाटतं बसायला एवढा वेळ लागायचं कारण नाही. बसा 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 सर, आणि आपापल्या खुर्चीवर बसा म्हणजे दुसऱ्याच्या मांडीवर बसला नाही. तर प्रतिनिधी जर आले असतील त्यांनी फक्त फोटोवर करा आणि खाली काय तुमचा फोटो बिटो काढला जाणार नाही. कोण आले प्रतिनिधी, ठीक आहे, एक तरी माणूस असू दे, बाकी कोण 2. मला वाटतं आणि 1 तासभर थांबलो तर 50 राहत बोलले. पण मुख्याध्यापकांच्या बरोबर आणखी कोण आले का, बाबा साहेबांनी सांगितलं मला समजून नाही तुझं नसतं. म्हणजे माझ्या जिल्ह्यातले शिक्षक किती गुन्हे आहेत आणि मला प्रचंड विश्वास आहे तुमच्याबद्दल. धारणा पण माझ्या चांगल्या आहेत, म्हणजे असे आलेले आहेत. एकावर एक फ्री चालतो, 2 पण चालतो. कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला न्यायला एखादा आला वाटेल तरी पण चालेल, म्हणजे आपण एकमेकांची काळजी घेतो. या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, त्यांचे प्रतिनिधी, त्यांच्या सोबत आलेले, त्यांची काळजी केअरटेकर, त्यांना सोडायला आलेली केअरटेकर, संपल्यानंतर न्यायला येणार असतील ते पण, त्यांच्यासह सगळ्यांचं सुरुवातीला स्वागत करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी 1 वर्षापूर्वी मी आलो, मला थोडीशी भीती वाटत होती, कारण माझ्या आधीच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या पेन्शन बाबत मला सगळ्यांनी सांगितलं सोलापूरच निघाले पेन्शन होत नाही शिक्षणाधिकारी. म्हणजे आधीच्या 2-3 शिक्षणाधिकाऱ्यांचे लटकलेले पेन्शन अजूनही झालेली नाही, त्यात काही गेले म्हणे. तर म्हणजे तरी जाऊया, कारण एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम सुरू होता स्वच्छ शाळा सुंदर शाळा, आणि इथं शैक्षणिक शिक्षण विभागामध्ये चांगलं काम चाललेलं मी पाहिलेलं आहे. आणि खरं तर इथं येताना देखील हा उपक्रम अतिशय जोमानं सुरू होता.
12 शाळा, झाडाखालची शाळा, अंगणवाडी शाळा हा इथलाच उपक्रम की जो राज्याने उचलला, जिथे चांगले प्रॅक्टिसेस होत आहेत. ते कानावर पडलं, 15 दिवस इकडे तिकडे उड्या मारल्या तुमच्या. तुम्ही कसं 10 किलोमीटरची शाळा मिळाली तरी समाधान नाही, 5 किलोमीटर ही शिल्लक आहे, मला हीच पाहिजे. 5 किलोमीटरची दिली तर 2 किलोमीटर ही शिल्लक आहे, ही पाहिजे. ती मिळाली तर बायको माझी कन्या शाळेमध्ये, मला कुमार शाळा मोठी आहे, ती पाहिजे. तसं नसेल तर मॅडमच्या शाळेत जागा असेल तर तिथंच पाहिजे. असे सगळे प्रयत्न करून मी थकलो आणि 15 दिवशी आलो. कारण कळालं की सोलापूर बदलून मिळत नाही, कारण ती प्रक्रिया पूर्ण झाली. तुम्ही भाग्यवान नाही म्हणतात. जास्तीत जास्त 15-20 किलोमीटरचे परिसर तुम्ही आहे. तिथं सोलापूर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातून कोण आले काही नोकरी करण्यासाठी? 1, 2, 3, 4, 5 बाहेरच्या जिल्ह्यातून इथं आलो. सांगली सोडू का? बॉर्डरवर असतील वाडी वगैरे, ते पण कशाला जिल्हा नोकरी करून घ्या आहे तिथे. सांगलीतून सोलापुरात नोकरीला 10 मिनिटात येतो. ते बॉर्डरवरची गाव आहे. म्हणजे मला जर सोडलं आणि 4-5 सोडले तर सगळे तुम्ही कुठल्या? सोलापूर. मग सोलापूरच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रेम, आसक्ती कुणाला पाहिजे? आम्हाला की तुम्हाला? माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. सामूहिक चालते. इन्स्पेक्शनला विचारतात का नाही तुम्ही प्रश्न? महाराष्ट्रात राहतात तुम्ही मुंबई, नंतर दुसऱ्या एखादा तुझं तोडाल बघा साहेब सगळ्यांनी तसं सांगा. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांबद्दल ते आहे आधीच प्रेम निर्माण करायचं. सगळे विसरले होते शाळेत यायचे, सगळे म्हणजे मला सोडून. कारण आम्ही आता शाळेत म्हणजे मी 2013ला एक आलो शिक्षक म्हणजे शिक्षण केलं. मी 20 वर्ष प्राथमिक शिक्षक होतो आणि मला अभिमान वाटतो त्या गोष्टी. मला लोक विचारतात की एवढ्या इतके तास काम करता, संध्याकाळी पण फ्रेश चेहरा असतो, याचं गमत काय? चिंता करू नका म्हटलं, औषध वगैरे काय घेत. आणि हसायला बंदी नाही बरं का, तुम्हाला हसायला वाटलं असं दाबून काय करू नका. असं सगळे हाताने व्हिडिओ करतात, काय बोलणार आहे. वर्गातलं वातावरण इथे ठेवू नका. साहेब आले हाताची वेळी तोंडावर बोट, पोरं अशी करतात. एकमेकाला असं धरून ठेवलेलं नसतं, स्वतःला धरून ठेवतात. अजिबात आलायचं नाही. आजची काही सक्ती इथं नाही. अगदी एखाद्याला वाटलं काय शिक्षणाधिकारी काय बदमाश बात करायला लागला, चला जाऊया आपण, जाऊ शकता तुम्ही. असंही काही नाही. वातावरण एवढं मोकळं. आपल्या वर्गामध्ये पण वातावरण तसंच असायला हवं. आणि हे वातावरण चांगलं निर्माण होण्यासाठी आपण गीतमंच सुरू केलं. आणि गीतमंच सोलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होता हे मी शिक्षक असताना ऐकलं होतं. माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांशी बोललो मी, तर ते एक जुनं पुस्तक काढलं गीतमंचाचं. सोलापूर जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेलं जुनं गीतमंचाचं पुस्तक काढलं आणि मग त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. साहेबांची चर्चा केली, साहेबांनी लगेच ग्रीन सिग्नल दिला. आता साहेबांनी एकाला ग्रीन सिग्नल दिल्या म्हटलं मी दुसरं पद्धत घातलं काय म्हणजे साहेब शिष्यवृत्तीचं पण काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये कमी दिसते. एमपीएससी युपीएससी मध्ये कोल्हापूरपेक्षा इतकी मुलं जास्त प्रमाणात दिसतात, पण स्कॉलरशिप नवोदय शासकीय ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आपण ज्या घेतो त्यामध्ये सोलापूर मागे पडताना दिसतो. आणि मला सोलापूरला पुढे न्यायचं, विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं काम तुम्ही करणार म्हणजे तुमच्यावर किती विश्वास असेल. आणि मग 5,500 ते 6,000 शिक्षकांचं प्रशिक्षण आपण घेतो स्कॉलरशिपचं. गीतमंचाचं पण प्रशिक्षण घेतं. इथं मनस्वी आनंद झाला म्हणजे एकला गीतमंच बघू. गीतमंचाचं एकच गाणं ऐकायला मिळालं, तुम्ही तुमचीच गाणी बसवली. वेगवेगळी गाणी मला ऐकायला मिळाली. म्हणजे गीतमंचाचं पुढे आहे. म्हणजे हिमालयाशी सांगते ना, येते का बघूया, येते का तुम्हाला? येते का? येते पण तुम्ही वेगळे प्रॅक्टिस केले, एक चांगला आनंद. मला काय राग येण्याचं कारण नाही, तुमचं कौतुक सगळ्यांचं गीतमंच याच्यासाठी आपण इतके म्हणजे कंजूस काय, बँकेचं कर्ज काढून देतो काय आणि टाळ्या वाजवल्यावर मित्रांनो तुम्हाला फायदा होतो आणि तुमच्या फायद्यासाठी वाजवत वाटतात काय मुलांसाठी पण टाळ्या वाजवा. आपल्याला जी कृती करावीशी वाटते ती मनसोक्त करा.
जगायचं असेल तर आनंदाने जगायचं. त्यानंतर कोरोनामध्ये गेले की मध्ये गेले ना आपण आहे. पहिली लाट आली गेली, दुसरी आली गेली, तिसरी आली गेली, चौथी आली गेली समजलं पण नाही, अजून कोरोना गेलेलं नाही तरी पण आपण आहे. असं म्हणतात चांगले चांगले गेले. पण माझा विश्वास आहे तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहे. परमेश्वराकडून परमेश्वराचं म्हणजे तुमच्याकडे पूर्वजन्मीचा संचित असेल किंवा परमेश्वराला अजूनही वाटत असेल याने आता पण काय केलं नाही, आता तरी करेल. हे दररोज करत हे जर काम करत यांचा काय उपयोग होत नाही ना, त्याला तिथं घेऊन काय करता पट मुख्याध्यापकाला किती पट लागतो 100 तर 102 पट क्वचित 3-4 अशी जाणारी धोरण. आपल्या नोकऱ्या टिकवण्यासाठी शाळा नाही, आपलं काम आहे विद्यार्थ्यांना शिकवणं, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा आहे. त्यातून तुमची सुरू जागा हे साहेब मला तोही प्रॅक्टिस सुरू आहे. 40 शाळा आपल्या 10 पेक्षा कमी गटाची शाळा आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे गावात नंबर आहे शाळेला, सगळ्यांना मिळून पण 100, शिक्षक 12. कसलं पीटीआर विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती आहे मला वाटतं हे जर मी विषयाचे केलं साहेब आणि 10 वर्ष आपल्याला शिक्षक भरतीची गरज नाही. तुमचा पट वाढतोय, तुमच्या कामामुळे पट वाढतोय. 4000 पट वाढले. 4000 म्हणजे किमान 100 शिक्षकांची संख्या वाढली. 3 वर्षापूर्वीचा 9900 असणारा पट आता 8800 आहे. हे 1100 शिक्षक गेले कुठे? आपल्यावर जबाबदारी आहे मुलं टिकवणं, आधी शाळेत आणणं, नंतर टिकवणं आणि त्यांना शिकवणं. त्यातल्या तिन्हीपैकी एकाही मध्ये आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ती आपली नैतिक जबाबदारी. कदाचित काही गोष्टी तुम्हाला खटकतील. आतापर्यंत 20 वर्ष झाली माझी नोकरी, आपल्याला कुठला सीओ आला नाही, बीओ आला नाही, यांची काही नोकरी करल्यात काय? माझं जर फिरून चालू होतं मला आणि इथं बघितलं तर साहेबांचं माझ्यापेक्षा पुढे आहे. आमचा जे विचार असतो त्याच्या पुढे 10% विचार साहेबांच्या डोक्यात असतो. आमचं जमचं चांगलं सोडायचं. तुमच्या हेडमास्टरचं जमतं का? हेडमास्टरचं केंद्र मुखात जमतं का? म्हणजे आपण एकमेकाला त्रास द्यायला नाही, जर डोक्याचं काढून टाकलं तर आपल्याला चांगलं सांगतात एकमेकांनी सहकार्य नाही. साहेब आता मॅटरात कौतुक करतात ना, पण चिंता करू नका, नोटीस पण मॅट भरपूरच आहे. आपली ही 5 कामं सांगितली ती 2 पूर्ण आहेत, 3 अपूर्ण आहेत का? मीटिंग घ्या. आम्हाला वाईट वाटत नाही, पण वाईट असं वाटतं की एवढं काम करून तुमच्याकडून काम न झाल्यामुळं मी तिथं कधी करतो. पण तरी सुद्धा आपला विभाग आपण अग्रेसर घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नोटीस काढली की साहेब खूप वाईट आहेत आणि मला आता कौतुक केलं तुमच्या समोर की साहेब खूप चांगलं, असं नसतं का? आपण ज्या मुलांसाठी लेकरांसाठी इथं आलोय त्याच्यासाठी काम करायचं. मला वाटतंय त्या सगळ्या कार्यक्रमाचा एकच आणि गुणवत्ता हा एक शब्द आहे. तिथे पॅरामीटर्स वेगळे आहेत. लवकर येणं गुणवत्ता आहे, पूर्ण वेळ थांबणं गुणवत्ता आहे, मुलांना शिकवणं गुणवत्ता आहे, मन लावून शिकवणं गुणवत्ता आहे, विद्यार्थ्यांना तुमच्याबद्दल प्रेम वाटणं गुणवत्ता आहे. हे गुणवत्ता म्हणजे फक्त विद्यार्थी स्कॉलरशिप लावण्याची गुणवत्ता नाही. शाळेत 100% मुलं उपस्थित राहणं ही गुणवत्ता आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा ही गुणवत्ता आहे आणि ते टिकवणं ही गुणवत्ता आहे. म्हणजे गुणवत्ता हा एक जरी शब्द असला तरी त्याचा अर्थ हा विखुरलेला सर्व कारण तो तुमच्या गोष्टी दिसतो, माझ्या गोष्टी. मित्रांनो आपण सर्वजण आता परत तुम्ही थोडंसं गंभीर झालं, पण हे गंभीर होणं म्हणजे आपण विचार करून आलो. आपला मूळ पण लगेच चेंज होतो. तर ह्या गुणवत्तेसाठी आपण काम करतो. 2022-23 विजन 2022 कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा कार्यशाळा सुरू नाही, कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही. मला माझ्या मित्राने विचारलं मला पण काय करू नाही, तुझं डोक्यात वेगळंच काय असतं? म्हटलं माझ्या डोक्यात वेगळं असतं त्याच्यापेक्षा वेगळं आमच्या सेवेच्या डोक्यात असतं. मी काहीतरी वेगळं करतोय आणि वेगळे पण असल्याशिवाय आपल्याला बघा ना, एकच शर्ट आपण घालतो काढतो, एकाच रंगात असते का नंतर. काल आम्ही अकलूजला गेलो होतो
आणि सगळे शिक्षक आमचे युनिफॉर्म. तुमच्या मुख्याध्यापकांनी 10 वाजता विचारलं सर जरा उद्याची लेसन नोट आज घेऊन या, मला जरा वाचायचे आहे. जाणार का? जाणार? तुम्ही काय म्हणाला, याचे काय डोके पडले? म्हणजे किती आपला एकमेकांची समन्वय करतो. आम्हाला 10 वाजता म्हणतो गावासाठी पाहिजे नाही, आम्ही जातो. आपण मेहरबानी करत नाही ना, कारण वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करणं, ऐकणं हा एक संस्कार आहे आपला. साहेब त्याच्यावर पण बोलतील. आणि हा दशसूत्री कार्यक्रम जो आहे हा आपला सर्वांना दिशा देणारा कार्यक्रम. आपण योग्य त्या ट्रॅकवर आहोतच, वेगळ्या पद्धतीनं नाही. आपण हे करत आहोत पण ते चांगल्या पद्धतीने करायचं. आणि सोलापूर जिल्हा या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर कसा होईल याबाबत आपले प्रयत्न भविष्यात देखील करण्यासाठी आखाडा आहे. आपण देखील सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षक झालो. आमची तर पहिलीच पिढी शिकते माझ्याकडे. माझी पिढी शिकली म्हणजे बाकीच्या लोहारांच्या कुटुंबाचं काय? आपण ज्या ज्या समाजात माणूस झाला त्याचा तरी विचार करू. ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण व्हावी. 175चा पट 100 जातो, 75 मुलं जातात कुठे? आणि इकडे आपण सर्वे करतो, जिल्ह्यात 70 मुलं मिळतात. मग गेली कुठे मुले? शाळेत आली मुलं जातात, म्हणजे आपला अभ्यास कसा करतो? बोगस पट दाखवायचा, 2 शिक्षक हजर ठेवायचे, 20 शिक्षक शाळेत, एखादं कायम दाढी मारायची, आया पायाबद्दल चांगली दाढ्या मारायची. आम्ही बघितलेलं आहे. वैराग नंबर 1 केंद्र शाळा आहे, 25 खोल्या. म्हटलं बघू शाळा मोठी आहे, आज काय बघतोय? तर शाळेच्या आवारात म्हशी, बैल, पार्किंगच्या गाड्या, 2 वर्ग उघडे, एका वर्गात शिक्षक. पोरं शोधून शोधून बघितली, एकही मुलगा नाही. कार्यरत शिक्षक 2, एकाची नेहमीप्रमाणे अर्ज आणि एक आपली इस्त्रीची कपडे ताक इस्त्री करून बदलाय नाही. मला आता ती शाळा बंद करण्याची शिफारस मी शिवसाहेबांकडे करणार. बंद करून टाकली शाळा. काय करायचं? पगार खायला नसतं शाळा, पोरं नाही शाळेत. 10 पोरं ठेवा की शाळेत. आम्हाला 2 शिक्षक असण्याबद्दल कारण नाही. इकडे 400-450 शिक्षक दिले. ते गेलो